हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. आजच्या मुख्य विषयाला जाण्यापूर्वी एक अनाउन्समेंट अशी करायची आहे की संध्याकाळी किंवा उद्या सकाळी एक स्पेशल एसी बोलवो इथनं निघणार आहे आपल्या आपल्या गावाला जाण्याकरता. कळलं वाटतं पुढचं सगळं. त्याचं तिकीट प्रत्यक्ष काका देणार आहेत. त्या गाडीचं ड्रायव्हिंग सुद्धा काकाच करणार आहेत. आता तरी लक्ष येते का? आजच्या श्लोकाचं ततपदम तत्परिमार्गितव्यम. आपल्या आपल्या स्थानाला म्हणजे आपल्या आपल्या घरी, ते कोण महावीर कॉलेज कशी, कोण ताराबाई पार्क, ते नाही, ते स्वधामाला जाण्याची गाडी सुटणार आहे. तिकीट काका देणार आहे, पण ते जीपे फोन पे करून तिकीट मिळणार नाहीये. काल आपण शेवट काय केला? मिथ्यात्वाचा ज्याचा विचार झालेला आहे अशालाच ते तिकीट मिळणार आहे. मी बोललो ना, जगन मिथ्यात्वाचा निश्चय हे तिकीट काढून मग या श्लोकाच्या गाडीमध्ये बसा. जगन मिथ्यात्वाचा निश्चय जर झाला नसेल तर तत्पदम तत्परिमार्गितव्यम या गाडीमध्ये आपल्याला बसता येणार नाही. ती गाडी गुरूंचीच आहे, त्याचे ड्रायव्हर गुरुच आहेत. आता जगन मिथ्यात्वाचा निश्चय कोणाचा किती होतोय त्याच्यावरती हे सगळं अवलंबून आहे. आपण काल मननापर्यंतची प्रक्रिया बघितली की वेदांतानं आपल्याला ते स्वस्थान प्राप्त करून घेण्याकरता श्रवण, मनन आणि निदिध्यासन, आणि त्या मननामधनं सगळे संशय गेले पाहिजेत. मननाचा मुख्य उद्देश तो आहे. श्रवणामध्ये आपण भरपूर सगळं ऐकतो, पण काही शंका राहून जातात, काही संशय असतात, आणि मनन त्याच्याकरता सांगितलेलं आहे. आणि मनन केल्यानंतर निसंशयपणे विदाउट एनी डाऊट आपण ज्या कन्व्हिक्शनला पोचतो, निश्चयाला, त्याचं निदिध्यासन करायचं आणि त्याच्याशी एकरूपता साधायची, अशी ही पूर्ण प्रक्रिया आहे. आता सगळ्यांना बहुतेक तिकीट दिलेलं आहे असं समजून आपण पुढच्या श्लोकाला जाऊया. ततपदम तत्परिमार्गितव्यम यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यम पुरुषम प्रपद्ये यत प्रवृत्ति प्रसृता पुराणी. थिंकिंग that I take refuge in the primeval Purush, from whom alone issued the immemorial process of creation. इथं अनादि म्हटलेलं आहे, आणि अनादि इथं अनादि याचा अर्थ बियॉन्ड टाइम, नॉट विदिन टाइम, किंवा टाइम इममेमोरिएबल असं पण नाही, इज बियॉन्ड टाइम. Seek the supreme goal, reaching it they return to the phenomenal existence no more. ते परत जीवदशेला प्राप्त होणार नाहीत. म्हणून माऊलींनी हरिपाठामध्ये भजी जो आदिपुरुषी अखंडित म्हटलेला आहे. हरिपाठातल्या त्या ओवीचा आपल्याला इथं अन्वय लावून घेता येतो, कारण आमचा आता मिथ्यात्व निश्चय झालाय, आणि ते मिथ्या ज्या अधिष्ठानावरती कळलं तो आदिपुरुष, त्याचं आता आम्ही अखंड भजन करणार आहोत. आता आम्ही चुकून सुद्धा मागं वळून संसाराकडे बघणार नाही. याचा अर्थ 1 तारखेला घरात पगार देणार नाही असं नाही, कारण आम्ही संसाराकडे पाठ फिरवली आहे म्हणजे आता संसारातली कोणतीही कामं करणार नाही असं नाही. संसारातली सगळी कामं करणार, पण अपेक्षा काहीही ठेवणार नाही. आता आपलं मन जे आहे ते अनएक्सपेक्टिंग माइंड, संसाराकडनं आमच्या काही सुखाच्या अपेक्षा राहिलेल्या नाही, ही त्याची पूर्वपीठिका किंवा भूमिका आहे. तत् म्हणजे नंतर. कशाच्या नंतर? तर संसार वृक्षाचा छेद केल्यानंतर. आणि छेद करणं म्हणजे लाक्षणिक अर्थानं मिथ्यात्वाचा निश्चय केला की हा फक्त फेस भरलेला पेला आहे, ह्याच्यामध्ये दूध नाही.
कोल्हापूरला गंगावेशीत कट्ट्यावर जे दूध प्यायला जातात त्यांना माहिती आहे दूध किती आणि फेस किती. बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांना ते कळत नाही पटकन. ते दुधाचा पेला भरलेला आहे म्हणतात, मग नंतर एक 2 मिनिटं त्याला सेटल होऊन गेलं ना की कळतं फेसच जास्त होता. ते दूध काढणाऱ्यांची हातोटी आहे. तसं ती संसाराची हातोटी आहे. तिथं थोडं तरी प्यायला मिळतं, इथं काहीच मिळत नाही, फक्त बुडबुडेच आहेत. असो, संसार वृक्षाचा छेद केल्यानंतर म्हणजे कार्यासह कारणाचा नाश. कारण म्हणजे अज्ञान, आणि त्याच्या विक्षेप शक्तीनं जो संसार रूपी चित्र मनरूपी पटलावरती उमटलेलं आहे. सृष्टवा याचा अर्थ आहे जस्ट टू प्रोजेक्ट. जसं सिनेमागृहात पडद्यावरती पिक्चर हा प्रोजेक्ट केला जातो, तसं संसार रूपी चित्र हे फक्त मनरूपी पटलावरती प्रोजेक्ट केलेलं आहे. इट इज नॉट रिअल, हा त्याचा अर्थ आहे. कारणामध्ये कार्य जाणे म्हणजे लय. आपण झोपतो ना त्यावेळेला कारण जे आहे किंवा कार्य जे आहे ते अज्ञानामध्ये जातं ना, तेव्हा आपल्याला काहीच दिसत नाही, कारणच राहत नाही. किंवा जीवदशा जी आहे ती सुषुप्तीमध्ये अज्ञानात विलय होतो त्याचा, त्यामुळे जीवदशेचा अनुभव नाही, तेव्हा आनंदाची झोप येते. आतापर्यंत असं कोण मला म्हटलेलं आठवलेलं नाही की मला दुःखाची झोप आली होती. झोप ही प्रत्येकाला आनंदाचीच आहे. कार्यासह कारण जाणे म्हणजे नाश. नाश कुठल्या गोष्टींचा करता येतो? ज्या गोष्टी आपल्याला व्यावहारिक सत्तेमध्ये खरोखर आहे असं वाटतात. आता एखाद्या गोष्टीचा नाश, मी सापाचा नाश करू शकतो. प्रत्यक्ष दिसणारा जो साप आहे त्याला मारला, त्याला जाळला, त्याचा नाश होऊ शकतो. पण रज्जूवरचा जो सर्प आहे त्याला कुठली काठी घेऊन मारणार? त्याचा नाश होऊ शकत नाही. मृगजळाला किती हॉर्स पॉवरची मोटर लावली की त्यातलं पाणी निघून जाईल? नाही जाणार. तर त्याचा फक्त बाध करता येतो, त्याचा नाशही करता येत नाही, लय सुद्धा करता येत नाही, त्याचा फक्त बाध करता येतो. म्हणून कल्पित, आता आपलं मुख्य जे कार्य जे आहे त्याचं ऑब्जेक्टिव्ह सांगतात. आता कल्पित संसार वृक्षाची ज्या अधिष्ठानामध्ये निवृत्ती होते, आता इथं बघा रज्जू सर्पाचा दृष्टांत आहे. सर्प दिसत असताना सुद्धा नव्हता. मग एखाद्यानं विचारलं की ज्ञानानं आता त्याचा बाध झाला, मला आता फक्त रज्जू दिसायला लागली आहे, तर सर्प कुठे गेला? जो भासत होता सर्प, आपण परिच्छिन्नामध्ये येऊन ज्या वेळेला या गोष्टींचा विचार करत होतो ना, त्याला कदाचित वाटतं हा रज्जू आहे, ह्याच्यावर सर्प भासत होता. ठीक आहे, हा भासलेला सर्प त्या कोपऱ्यात जाऊ शकतो, या कोपऱ्यात जाऊ शकतो, इमॅजिन करा, जाणार नाही तो. पण ब्रह्मस्वरूपावरती जो संसार भासला तो जाऊन जाऊन जाणार कुठं? दोरी परिच्छिन्न आहे म्हणून दोरी व्यतिरिक्त स्थानावर तो सर्प गेला असं मी म्हणेन, बेधडक म्हणेन. पण ब्रह्म परिच्छिन्न आहे का? ब्रह्म निरपेक्ष, व्यापक आणि ओतप्रोत भरलेला आहे. त्यामुळे संसार जाणार कुठं? संसार सोडून जाणं म्हणजे कुठं जाणं आहे? जिथं जाईल तिथं संसार आहेच ना. आणि काल आपण पहिल्याच वाक्यामध्ये मी बोलून गेलो की संसार दिसायला बाहेर आणि असायला आत आहे, तो सोडून जाणार कुठं? आता सकाळी मनाबद्दल आत्ताच कोणतरी बोललं, मन कंट्रोल करणं खूप अवघड आहे. एक गोष्ट त्याच्यावरून आठवते की लोक मठामध्ये किंवा आश्रमामध्ये येतात, घरी आपण कुत्रं पाळतो, पेट डॉग, त्याच्या अंगावर पिसवा होतात आणि त्या पिसवा पिसाळून त्याला चावतात. ते कुत्रं अस्वस्थ होतं ना, म्हणून लोक त्याला उन्हात नेऊन बांधतात, पिसवा मरतील म्हणून. पण तिथे गेल्यानंतर काय होतं? उन्हात गेल्यानंतर त्या पिसवा पण चवताळतात आणि मग ते कुत्रं ओरडायला लागतं बघा, की ते गोल गोल फिरायला लागतं, आपली शेपूट पकडायचा प्रयत्न करतं. तसं आपल्या मनरूपी कुत्र्यावरती विषयरूपी पिसवा आहेत. आता घरून इकडं येतो ना, आता त्या कुत्र्याला जर खरोखर उन्हाचा उपयोग व्हायचा जर असेल तर काय करावं लागेल?
त्याला आधी साबण लावून धुवावं लागेल आणि मग उन्हात नेल्यानंतर तो शांतपणे झोपेल. तसं घर सोडून सत्संगाला येताना किंवा आश्रमात येताना घरातल्या विषयरूपी पिशवा तिथंच सोडून यायला नकोत का? नाहीतर काय होईल, इथं आल्यानंतर त्या पिशवा चवताळतात. आणि शरीरानं इथं जरी असलो तरी मनानं आमचा घरचाच विचार असतो. म्हणून जिथल्या तिथं धुवून यावं लागतं, म्हणजे शुद्ध अंतःकरणाने यावं लागतं. आता त्या अधिष्ठानाचा आपल्याला शोध करायचा आहे. तत्पदम तत्परिमार्गितव्यम. परमार्थामध्ये पहिला टप्पा जगन्मिथ्यात्वाचा आहे आणि मग स्वरूपाचा शोध आहे. संसार मिथ्या आहे एवढं कळून भागत नाही, त्यापुढे काय आहे हे कळलं पाहिजे. मिथ्यात्व, काल मी बोललो, प्राप्तिपूर्वक निषेध असतो. मी ही नोकरी का सोडतो, तर मला दुसरी चांगली नोकरी मिळाली आहे म्हणून. नाही तर चांगली नोकरी सोडून मग काय उपयोग? जरा लेश मात्र का होईना सुख तरी मिळत होतं ना. भले सुखाभास असू दे, पण मिळत होतं ना. तुम्ही तेही आम्हाला सोडायला सांगितलं. म्हणजे आपल्याकडे मराठीमध्ये म्हण काय आहे, तेलही गेलं तूपही गेलं आणि हाती दुपाटणं आलं. ते दुपाटणं म्हणजे शून्यवाद आहे. तेल तर घालवलं त्यांनी आणि तुपाचा काही लाभ नाही. तसं होता कामा नये. म्हणून वेदांत शास्त्रामध्ये पहिल्यांदा मिथ्यत्वाचा निश्चय 3ऱ्या श्लोकापर्यंत, तो पूर्ण झाल्यानंतर तत्पदम तत्परिमार्गितव्यम. त्याच्या पुढे काय आहे हे कळलं पाहिजे. अभावाच्या ज्ञानाकरता कोणाचं तरी साक्षीत्व लागतं. असाक्षिक अभाव कधी असत नाही, अभाव सुद्धा साक्षिकच असतो. या खोलीमध्ये कोणीही नाही हे सांगणारा कोणीतरी असतो. तसं जग हे शून्य आहे, मिथ्या आहे हे सांगणारा कोणतरी पूर्ण आहे, त्याचा आपल्याला शोध घ्यायचा आहे. अमृतानुभवामध्ये माऊली सांगतात की शून्य सिद्धांत बोधू कवणे सत्ता होय सिद्धू, नसता हा अपवादू वस्तुसीची की. शून्याची सिद्धी कुणी केली? आणि तुम्हाला जर ती करता येत नसेल तर मग तुम्ही महाशून्य मानलंच पाहिजे. या खोलीमध्ये कोणीही नाही हे सांगणारा कोणीही नाही. मग 2 मायनस मायनस प्लस झाले ना. तसं होणार नाही. कोणीही नाही हे सांगणारा पूर्ण कोणीतरी लागतो. त्याचं खंडन केलंय माऊलींनी. सारांश काय, मागील 3 श्लोकांच्या मधून संसार कल्पित आहे हे आपल्या मनावरती बिंबवलं. त्याचं फलित काय, तर त्याच्यामध्ये मनुष्य अडकत नाही. आता आपल्याला कळलं ना की तिथं मला जे पाहिजे ते मिळणार नाहीये. मग अशा वेळेला मनुष्य त्याचा नाद सोडून देतो. काका गमतीनं म्हणतात बघा, प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेलही गळे. याचा जर लक्ष्यार्थ कळला नाही आणि केवळ आम्ही वाच्यार्थ घेतला आणि एखादा मनुष्य अगदी हिऱ्याला पेटला, नाही आता तुकोबा म्हणलेत म्हणून मी आता उद्यापासून वाळू आणतो, जाता एक लावतो आणि रगडत बसतो, काय त्यातनं काय तेल गळणार आहे? नाही गळणार. तसं एकदा कळलं ना, हे कितीही रगडलं तरी तेल गळणार नाही, घास होईल. मनुष्य त्याच्यामध्ये अडकत नाही. आपल्याला संसार खोटा बनवायचा नाहीये. तो खोटा आहे एवढं आपल्याला खोटा नोटा छापायचा धंदा करायचा नाहीये. ती नोट खोटी आहे एवढं फक्त ओळखून घ्यायचंय आणि त्याला रद्दीत घालायचं. आता अधिष्ठानाचा शोध घ्यायचा आहे. आता आजच्या प्रवचनाचं किंवा आपल्या वर्गाचं सार जे आहे ते या ओवीमध्ये आलेलं आहे की मग त्याच्यानंतर इदंतेसी वाळिले, जे मीपणे विण डहारले, ते रूप पाहिजे आपुले आपण पाची. 2 शब्द महत्वाचे आलेले आहेत. मग इदंतेसी वाळले, या अश्वत्थ वृक्षाच्या रूपानं माझ्यामधली इदंता जी आहे, त्या दोन्ही संज्ञांचं मी स्पष्टीकरण करणार आहे की इदंतेसी वाळले आणि मी पणे विण इथं थांबायचं. जे इदम आणि मी हे 2 गेल्यानंतर ते आपलं सतत तो प्रफुल्लितच वृक्ष आहे. तो वृक्ष म्हणजे मी आहे. ते रूप पाहिजे आपुले आपणशी. परमात्म्याचा शोध करण्याकरता सकाळी मी त्या ताईंशी बोलत होतो की ज्ञानेश्वरी हे भगवद्गीतेवरचं वार्तिक आहे. वार्तिक म्हणजे एक्सपांडेड ऑर इल्युसिडेटिव्ह कमेंट्री.
माऊलींनी केवळ शब्दार्थ सांगितलेला नाहीये. आपण पहिल्या दिवशी ज्या व्याख्यानामध्ये बघितलं, माऊलींनी स्वतः सांगितलंय, इथं मला गीतेचा तात्पर्य अर्थ किंवा अभिप्रेतार्थ सांगायचा आहे, म्हणून आपण त्याला भावार्थ दीपिका म्हणतो. आता ही सूक्ष्मता कशी आहे बघा. परमात्म्याचा शोध करण्याकरता मूळ गीतेमध्ये तत हे पद आहे, ते तू आणि ते असं परोक्षता दाखवलेली आहे. आणि माऊलींनी इथं फाईन ट्युनिंग केलेलं आहे. मी पणे विना डहारले, परोक्ष नाही, ते अपरोक्षात आणून ठेवलंय. ते दुसरं काही नाहीये, ते तूच आहेस. मूळ श्लोकामध्ये परोक्षता दाखवलेली आहे. माऊलींनी अजून त्याच्या खोल गर्भित अर्थामध्ये जाऊन अपरोक्षत्व त्यातून बाहेर आणलेलं आहे. कळतोय ना फरक? ततप पद म्हटल्यानंतर ते पद आलं ना, ते आणि मी आलं. आणि इथं माऊली काय म्हणतायत, इदंतेसी वाळले मी पणेवण डहारले. तिथं जाऊन भेटायचं नाहीये. इदम आणि अहम वाळून गेलं, राहिलेलं तूच आहेस. जातोस कुठं? कुठून कुठं जायचं नाहीये. वारा आभाळची फेडी वाचुनी सूर्याते न घडी, एवढंच काम आहे. ते रूप पाहिजे आपुले आपणची. ज्ञानेश्वर महाराज हे गीतार्थामधला भाव प्रकट करतात. तया अक्षरातील भाव पावविन मी तुमचा ठावो, माऊलींची ओवी आहे. आता इदंतेसी वाळले आणि मी पणे विण डहारले म्हणजे नेमकं काय, याचा थोडक्यात अभ्यास करूया आपण. इदंता आणि अहंता यातील त्व हा जो त्याला जोडलेला शब्द आहे, तो धर्म दाखवतो. धर्मधर्मी भाव आहे. माझ्यापेक्षा भिन्न म्हणजेच परोक्ष, ते सगळं इदमच्या कक्षेत येतं. स्वतःपेक्षा जे वेगळं असतं ना, त्याला आपण इदम या शब्दानं संस्कृतमध्ये निर्देश केला जातो. इदंत्व हा धर्म स्वभिन्न सृष्टीचा असतो, म्हणजे जडाचा असतो. आणि मी हा जो आहे ना, तो अंतःकरणाचा धर्म आहे. इदंतेसी वाळिले, पहिले 3 श्लोक त्याच्यामध्ये खर्च झाले. इदम काय होतं? संसार वृक्ष होता. तो आता मिथ्यात्व निश्चय झाला म्हणजे वाळला. आता पुढे आपल्याला काय करायचंय? मी पणे विण डहारले. आता मी हा गुणधर्म कोणाचा आहे? अंतःकरणाचा. अंतःकरण मी आणि माझं म्हणतं, आत्मा मी आणि माझं म्हणत नाही. मग हे मी पण जे आलेलं आहे त्याचा यथार्थ विचार करायचा आणि त्याला सुद्धा घालवून टाकायचं. म्हणजे इदम पण गेलं आणि मी पण गेलं. राहिलेलं जे शिल्लक जे आहे ना, ते सदोदित प्रफुल्लित आहे. ते कधीही सुकणारं नाहीये. ते सुखरूप आहे, चित्रूप आहे, आनंदरूप आहे. घटाला मी म्हणणारा जितका मनुष्य मूर्ख आहे, तितकंच देहरूपी घटाला मी म्हणणारा सुद्धा मूर्खच आहे. आपल्याला कसं आहे की जगामधले सगळे यच्चयावत पदार्थ जे आहेत ना, ते इदमच्या कक्षेत येतात. आपला देह सुद्धा कधी कधी इदम आणि कधी कधी अहमच्या कक्षेत असतो. ज्या वेळेला मी म्हणतो माझे पाय दुखतायत, त्यावेळेला पाय इदमच्या कक्षेत आहेत. लक्षात येते ना? पायाला मी स्वभिन्न करतोय ना, माझे पाय म्हणजे मी कोणतरी वेगळा आहे. म्हणजे कशाच्या कक्षेत आले? इदमच्या कक्षेत आले. आणि काय काय वेळेला शरीर दमलेलं असतं, आत्मा कधी दमत नाही. तरी मी काय म्हणतो? मी दमलोय. हात पाय दमलेले आहेत, शरीर दमलेलं आहे, पण त्या शरीराला मी आता कुठल्या कक्षेत आणून ठेवलं? अहमच्या कक्षेत. देह तादात्म्यामुळं देह म्हणजेच मी. कधी कधी त्या देहाला मी इदमच्या कक्षेत बसवतो, कधी कधी त्या देहाला मी अहमच्या कक्षेत बसवतो. आता त्या अंतःकरणाला सुद्धा इदमच्या कक्षेत नेऊन बसवायचंय. याच्यात थोडस पुढे गेलं की अंतःकरणाबाबतीत आपला असाच अभिप्राय असतो ना, आज माझं मन थाऱ्यावर नाही. त्याला इदमच्या कक्षेत आणलं आपण. किंवा आज मी अस्वस्थ आहे, मन थाऱ्यावर नाही, मी अस्वस्थ आहे, त्याला अहमच्या कक्षेत आणलं. म्हणजे मी म्हणजेच मन. आता त्या मनाला इदमच्या कक्षेतनं अहमच्या कक्षेत नेलं
की मी पणेवण जे शिल्लक आहे ते डहारले. आता ते अंतःकरण जे आहे ना, ते परमेश्वरानं इतकी एक छान सोय केली आहे की गाढ झोपेमध्ये काहीही न करता ते वाळलेल्या अवस्थेतच असतं आणि ते सकाळी परत चैतन्यावर येऊन बसतं, चैतन्याचा रस घेतं आणि टवटवीत होतं आणि तादात्म्यामुळे आपण त्याला मी म्हणायला लागतो. ही प्रक्रिया अजून थोडीशी समजून घेऊया. वेदांत शास्त्रामध्ये निर्गुण निराकार निर्विशेष ब्रह्म हे साध्य आहे. तत्पदमनं ते आपल्याला साध्य करायचं आहे. ते रूप पाहिजे असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. निर्गुण निराकार निर्विषय जे आहे ते बघायचं आहे. कोणी बघायचंय? तर ते रूप पाहिजे आपुले आपण पाची. स्वतःच स्वतःला बघायचंय आणि इथं स्वतःच स्वतःला बघणे हे सवृत्तिक नाहीये. सांगतो मी, पुढे एक्सप्लेन करून सांगणार आहे. इथं स्वतः स्वतःला बघणे म्हणजे आरशानं बघणे किंवा दुसऱ्या कुठल्या साधनानं बघणं असं नाही, तर फक्त कळणे. ज्ञान मनावर बिंबवणे याचा अर्थ आहे पाहणे. दृष्टी याचे दोन अर्थ आहेत ना. दर्शनकार आपण ज्यांना म्हणतो त्यांना दर्शन झालं, आत्म्याचं दर्शन झालं म्हणजे त्यांना काय आत्मा असा सगुण रूपानं दिसला नाही, त्यांना आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं. तर ते ज्ञान दृष्टीनं पाहणं आहे, स्थूल दृष्टीनं पाहणं नाहीये. ते आपले रूप अहम आणि इदमच्या कक्षेच्या बाहेर आहे म्हणून इदंतेशी वाळले आणि मी पणेविण डहारले. आपलं स्वरूप हे इदमच्या कक्षेत पण येणार नाही, म्हणजे विषय करून हे तुझं रूप आहे, ते असं गोल आहे किंवा ते असं चौकोनी आहे असं काही सांगता येणार नाही. अहमच्या कक्षेत येत नाही म्हणजे कुठल्या? अशुद्ध अहमच्या कक्षेत येत नाही. ते फक्त शुद्ध अहम आहे आणि ते फक्त शब्दानच कळतं, ते जाणून घ्यावं लागतं. ते कळणं म्हणजे पाहणं. इथं आता वेदांत शास्त्राचा आपण अभ्यास करतोय, 15वा अध्याय. वेदांत थोडासा बेसिक समजून घ्या. मी कोण आहे या स्वरूपाबद्दल शास्त्रकारांचे भेद आहेत. चार्वाक काय म्हणतो? देहालाच अहम म्हणतो. चार्वाकाला आत्मा वगैरे काय मान्य नाहीये, देह गेला संपलं सगळं. नैयायिक जे आहेत ते प्रमात्याला अहम म्हणतात. प्रमाता म्हणजे जीव, करता भोगता ही भ्रांती ज्यानं घेतलेली आहे तो प्रमाता. आणि तो प्रमाता म्हणजेच मी. वेगळा मी कोणता नाही. तुम्ही वेगळा मी शोधायला जाऊ नका, असं नैयायिकांचं मत आहे. सांख्य आणि योगी जे आहेत ते सच्चिदानंद प्रत्येक आत्म्याला अहम म्हणतात. आता इथं गोंधळण्याची शक्यता आहे की मग सांख्य योग्यांचं चुकलं काय? आपण पण आत्म्याला आत्माच म्हणतो ना, पण त्यांचा आत्मा हा परिच्छिन्न आणि अनेक आहे. सांख्य आणि योग्यांची जी फिलॉसॉफी आहे त्याच्यामध्ये आत्मे अनेक आहेत आणि वेदांतामध्ये आत्मा ब्रह्म आहे आणि ब्रह्म एकच आहे. हा फरक आहे. पण या सर्वांचे जे अहम आहे, जे योग्यांचं सुद्धा जे अहम आहे, योग्यांचं अहम, योगी शेवटी कुठपर्यंत पोचतात? योगी आणि सांख्य बरेचसे जवळ आहेत वेदांताला, कारण ते आत्म्यापर्यंत तरी जातात, बाकीचे आत्म्यापर्यंत जात नाहीत. कोण देहाला म्हणतो, कोण मनाला म्हणतो. सांख्य आणि योगी फक्त आत्म्याला अहम म्हणतात, पण त्यांचा आत्मा परिच्छिन्न आहे. वेदांताचा आत्मा सर्वव्यापक आहे. एवढाच फरक आहे. दिस इज फाईन ट्युनिंग. म्हणून या सगळ्यांचं जे अहम आहे ना, लक्षात येते ना, या सगळ्यांचं थोडक्यात अल्टिमेट जे गोल आहे ना, ते आमचं, त्याच्यापासून आमचं गोल एक पायरी वर आहे. या सगळ्यांना आम्ही उंबरठ्याच्या बाहेर ठेवणार आहोत, अहमच्या कक्षेत ठेवणार आहोत. त्यांना वेदांताच्या गाभाऱ्यामध्ये यांना प्रवेश नाही. ते आलेत, योगी आणि सांख्य वेदांताच्या गाभाऱ्याच्या अगदी उंबरठ्यावर आले, पण आत आलेले नाही. म्हणून त्यांना आम्ही काय करणार आहे? त्यांचा जो अहम तो आमचा इदम. येतंय ना लक्षात? त्यांचं जे फायनल डेस्टिनेशन त्याच्यापेक्षा आम्ही 4 पावलं पुढे जाणार आहे. त्यांचा जो
शेवटचा टप्पा आहे तो आमच्याकरता 99वी पायरी आहे. त्यांच्या अहमला आम्ही इदमच्या कक्षेत बसवतो. पुढे जाऊया आपण. घरी गेल्यानंतर शांतपणे विचार करा, हवे असतील तर माझ्या नोट्स वापरा. इथं इदम हा संस्कृत शब्द आहे आणि मी हा शब्द प्राकृत आहे. यातून भेदवाद आणि शून्यवाद खंडित केला आहे. कारण इदम म्हटलं की ते आणि मी हा भेदवाद आला. आणि माऊलींनी काय सांगितलं? इदंतेशी वाळले, भेदवाद खंडित झाला. मी पणे विण डहारले. आता शून्यवादी जे आहेत ना, ते म्हणतात हा मी जो आहे, जाणणारा जो आहे, जाणण्याची वस्तू तर शून्य आहेच. त्यांचा अंतिम सिद्धांत आहे शून्यवाद्यांचा, सर्वम शून्यम शून्यम. ते म्हणतात समोर दिसणारं दृश्यही शून्य आहे, त्या दृश्याचा द्रष्टा पण शून्य आहे. पण माऊली नाही म्हणतात. वेदांत शास्त्र काय म्हणतं? इदंतेशी वाळले, मी पणे विण डहारले. लक्षात येते ना? सावकाश मी पाहिजे तर परत रिपीट करतो हे. अर्थात आत्मा इदम नाही या म्हणण्यानं भेदवाद खंडित झाला. कारण इदम म्हणजे भेद, हे म्हटलं की भेद आला. आणि आत्मा मीपणा विण डहारला म्हणजे शाश्वत आहे आणि प्रसिद्धीला आला. या म्हणण्यानं शून्यवाद सुद्धा खंडित झाला. जे अहम मध्ये आहे ते जाणायला गेले तर ते अहम न राहता इदम होते आणि इदम जे जे काही आहे ते सर्व कल्पित आहे. आता थोडक्यात अजून एक प्रक्रिया मी सांगतो. जे जे चाक्षु प्रत्यक्ष होतं, जे जे डोळ्याला दिसतं, म्हणजे इदमच्या कक्षेत जे जे काही स्थूल पदार्थ आहेत ते कशापासून बनलेले आहेत? पंचीकृत महाभूतांचं जे जे काही आहे ते स्थूल आहे. आणि म्हणून ते चाक्षु प्रत्यक्ष आहे, ते डोळ्याला दिसतं. जे जे डोळ्याला दिसतं ते ते व्यवस्थित नामरूपामुळे मोजता येतं. हा त्याचा गुण लक्षात ठेवा. एखादी वस्तू आपल्याला दिसली की त्याचं नाम रूप गुण हे सगळं येतं नाव समोर आणि ते मोजता येतं. हे टेबल जे दिसतंय मला, पंचीकृत महाभूतांचं हे टेबल आहे. या टेबलाचे सगळे गुण मी सांगू शकतो. याची लांबी किती आहे, रुंदी किती आहे, खोली किती आहे, त्याचा रंग कोणता आहे, हे मी सगळं सांगू शकतो. का तर पंचीकृत महाभूतांपासून बनलेलं आहे. आता जे जे बुद्धीला ज्ञेय होतं किंवा मनाला म्हटलं तरी चालेल, बुद्धीला जरी म्हटलं तरी चालेल, ते अपंचीकृत इदम आहे. थोडक्यात माझ्या मनामध्ये किंवा अंतःकरणामध्ये वृत्ती रूपानं मला जे अनुभवाला येतं, सुख दुःख सगळ्यांना अनुभवाला येतं ना, पण ते पंचीकृत आहे का अपंचीकृत आहे? अपंचीकृत आहे. पंचीकृत असतं तर स्थूल झालं असतं आणि दिसलं असतं ना. हे अपंचीकृत असल्यामुळं अनुभवाला येतं पण नीट मोजता येत नाही. हा मुख्य फरक आहे. कोण सांगू शकेल मला 200 ग्रॅम सुख आज झालं किंवा 3 मीटर आनंद झाला? नाही, पण अनुभवाला येतो ना. इट कॅन बी फेल्ड बट कॅनॉट बी मेजर्ड. आणि काही गोष्टी अशा आहेत त्याला अव्याकृत म्हटलेलं आहे, म्हणजे जीवाची आपली प्राज्ञ दशा. उद्याच्या शेवटच्या व्याख्यानामध्ये येईल ते, की जी फक्त अनुभवाला येते, त्याचं कोणतंही मोजमाप नाही. बरं, अनुभवामध्ये फरक असा आहे की सुख दुःखामध्ये मी थोडं कमी जास्त बरं, देर आर ग्रेड्स ऑफ फिलिंग ना. तसं मी या फिलिंग मध्ये कमी जास्त किंवा ग्रेड्स आहेत का सांगा? काल मला मी जितका आहे एवढा वाटत होतो त्याच्यापेक्षा आज थोडासा मी कमी वाटतोय का? मी आहे ही काल जेवढी भावना होती तेवढीच भावना आज आहे ना. काल मी हे बघा, काल आपल्याला जेवणामध्ये खीर होती, नाही परवा होती, काल काहीतरी गोड पदार्थ होता, आय डोंट रिमेंबर. ठीक आहे, हा पण होतं. आज श्रीखंड आहे, बरोबर. आता कालच्या पेक्षा आज जास्ती आहे ना.
बघा म्हणजे काही लोकांना पन्ह्यात आनंद येत असेल भरपूर, श्रीखंडात जरा जास्ती आहे, बरोबर. कमी जास्त त्यात आपण मानू शकतो ना. पण काल मी थोडासा होतो, मी आहे हा जो माझा अल्टिमेट कॉन्शियसनेस आहे, तो जसा मी 5वी-6वीत असताना सुद्धा मी आहेच म्हणत होतो. 10वी-12वीला गेलो तरी मी आहेच त्यात. मला कोणतीही शेड, कोणतीही ग्रेडेशन, कोणतंही मोजमाप कमी नाही. मी 10 वर्षापूर्वी थोडा कमी होतो असं म्हणता येतं का हो? मी रूपानं मी कॉन्स्टंट आहे. त्याच्यामध्ये काहीही फरक नाही. आणि ते जे कॉन्स्टंट जे आहे ना, जे सतत अनुभवाला येतं, ते प्रत्यक्षाचा विषय नाही, प्रत्यक्ष स्वरूपच जे आहे त्याचा अभ्यास आपल्याला इथून पुढे करायचा आहे. म्हणून या 3 गोष्टी लक्षात ठेवा. जे चाक्षु प्रत्यक्ष होतं ते पंचीकृत इदम आहे. जे जे बुद्धीला ज्ञेय होतं किंवा जे मानस प्रत्यक्ष असा शब्द वापरलाय त्याला, ते अपंचीकृत इदम आहे. म्हणजे युअर थॉट्स, युअर फिलिंग्स, अपंचीकृत इदम आहे. आणि तो जो साक्षी जो आहे ना, जो या सगळ्यांचं प्रकाशन करतो, विचारांचं सुद्धा प्रकाशन साक्षीच करतो ना. मेलेल्या माणसाला कधी विचार आले असं होतं का? चैतन्याची अभिव्यक्ती आहे तोपर्यंत तो विचार बोलून दाखवू शकतो. चैतन्याची अभिव्यक्ती नसेल तर ते विचार आणि वासना कुणाच्या जीवावरती उड्या मारणार. म्हणून जे जे साक्षीकडून प्रकाशले जाते ते अव्याकृत इदम आहे. म्हणून आपल्याला अव्याकृत इदम म्हणजे प्राज्ञाच्याही पलीकडे जाऊन त्या साक्षीचा अभ्यास आता पुढच्या श्लोकांच्या मधून करायचा आहे. या सर्वांचं प्रकाशन करणारा साक्षी जो आहे, थोडक्यात गाढ झोपेमध्ये जो मी आहे, जो स्वतःलाही विषय नाही, दुसऱ्यालाही विषय नाही. याला माऊलींनी अमृतानुभवामध्ये दिलेला दृष्टांत, एक मनुष्य निर्जन अरण्यामध्ये जाऊन एका अत्यंत काळोख्या गुहेमध्ये जाऊन झोपला. आता निर्जन अरण्यामध्ये गेला त्यामुळे तो इतरांना विषय झाला का? सुहासलीमय चिमगावला गेला. चिमगावमध्ये एका डोंगरातल्या गुहेत एवढी ती गुहा काळोखानं भरली आहे की डोळ्यात बोट घातलं तरी आपल्याला होतं बघा काय कळाला, स्वतःचा हात स्वतःला दिसत नाही. पण फक्त मी आहे कळतं का नाही? पण इथं जर असेल, इथं काळोख पडला तर मी जरी डोळे मिटले तरी दुसऱ्याला मी विषय होऊ शकतो ना. पण हे स्थान सोडून मी गेलो चिमगावच्या अरण्यामध्ये. आता मुरगुडातला कोणत्याही माणसाला सुहासलीमय दिसणार नाही. बरं तिथं जाऊन तरी मी गप्प बसावं का नाही? मी अशी एक गुहा शोधली की जी काळोखानं भरलेली आणि तिथं जाऊन झोपलो. आता सुहासलीमय इतरांना पण विषय नाही. इतक्या काळोखात झोपलाय की त्याला भांग पडायला गेलं तर स्वतःचं तोंडही काहीच दिसत नाही आणि वर झोपलाय म्हणजे स्वतःलाही विषय नाही. मग तो मेलाय का? विल यू डिक्लेअर की ही इज डेड? मग तिथं कोण शिल्लक राहिलाय? साक्षी. साक्षी सुहासलीमय शिल्लक राहिला ना तिथं. तो जो साक्षी सुहासलीमय आहे ना, तो दुसऱ्या कोणाला विषय नाही, इव्हन स्वतःला विषय नाही. मी स्वतःला विषय करून कसा बघू शकेल? ते पण नाही. पण तरी सुद्धा आहे. ते जे शुद्ध चैतन्य जे आहे त्या चैतन्याची आपल्याला ओळख करून घ्यायची. आपली गाढ झोप जी आहे ना, त्याच्याबद्दल एक वाक्य मी नेहमी सांगतो. इट इज नॉट absence of experience, it is experience of absence. लक्षात येते का बघा? गाढ झोप, त्याच्यामध्ये आपण म्हणतो ना गाढ झोपेमध्ये काहीही अनुभवाला येत नाही, तसं नाहीये. काहीही नाही याचा जो अनुभव आहे ना, तो आनंददायी आहे. म्हणून सगळेजण गाढ झोपेसाठी विविध प्रयत्न करतात. कुठल्या कुठल्या त्या लाख रुपयाच्या गाद्या आणतील, एसी लावतील आणि म्युझिक सिस्टीम वापरतील आणि साऊंड थेरपी वापरतील, गुलाबाचं पाणी वापरतील. हे सगळं कशा करता? काहीही नाही, मला छळणारं काहीही नाही, देह नाही, जग नाही, मन नाही, आणि तरी सुद्धा जे जे आहे ना तत्व,
त्या तत्वाचा तो आनंद आहे. सो इट इज नॉट absence ऑफ एक्सपिरियन्स, इट इज एक्सपिरियन्स ऑफ एव्हरीथिंग विच इज प्रिकिंग यू डे अँड नाईट कॉन्स्टंटली. ते काही नाही, ईश्वराने एक ट्रेलर दाखवलाय तो, अरे बघ हा जो आनंद आहे ना तो खंडित आनंद आहे, तो कॉन्स्टंटली जर पाहिजे असेल तर तुला ज्ञान लागेल. तो अनुभव जागृतीमध्ये आणणं याचं नाव परमार्थ. आता तो अनुभव जागृतीमध्ये आणणं म्हणजे 24 तास झोपणं होईल ना. त्या अनुभवाचं ज्ञान स्मृतीमध्ये ठेवून जगलं ना, म्हणून ज्ञानापेक्षा अनुभवापेक्षा ज्ञान श्रेष्ठ एवढ्या करताय. ते मला जागृतीत वापरून माझा संसार सुफळ करता येतो. या सगळ्याचा सारांश असा आहे की देहापासून अहंकारापर्यंत सर्व इदम रूपानं कळावं. वाळावं म्हणजे आता काही ते वाळणार नाहीये, शरीर वाळावं अशी अपेक्षा नाहीये ना, डिहायड्रेट होईल. डिहायड्रेट झालं की लिंबू पाणी प्यायला लागेल. तसं ते वाळणे म्हणजे इथं कळणं. सर्व पदार्थांना, देहादी सर्व पदार्थांना प्रागभाव आणि प्रध्वंसाभाव म्हणजे ते जन्मापूर्वी नव्हते आणि मेल्यानंतरही नसणार आहेत, फक्त मध्ये एक त्यांना अस्तित्व आहे. म्हणून परमार्थाची सुरुवात ना इतर सगळ्या गोष्टींची, आता आपण सुरुवात केली ठीक आहे, संसार मिथ्या केला वगैरे ठीक आहे, पण या सगळ्याची ओळख करून देणारं मन आहे ना, तेच चोर आहे, तेच मिथ्या आहे, याचा जर अभ्यास केला ना तर पुढचा काय फारसा अभ्यास करावा लागत नाही. आपण म्हणतो माइंड इज कॉन्स्टंटली विथ अस. झोपेत आहे का ते तुमच्या बरोबर? बरं तुम्हाला काय वाटतं, तुमच्या इच्छेप्रमाणे ते तुम्हाला अनुकूल प्रतिकूल दाखवतात? अनुकूल प्रतिकूल हे मन स्वतःप्रमाणे ठरवतं. माऊलींनी दृष्टांत दिलाय, आजारी मनुष्याचं शीत औषधामध्ये आहे, पण ती जीभ त्याला नको म्हणते, कडू आहे म्हणते. तुमच्यावर काय अवलंबून आहे? तुम्हाला वाटतंय बरं व्हावं, पण जीभ म्हणते औषध कडू आहे, घेऊ नकोस. अनुकूल प्रतिकूल हे आपण ठरवत नाही, आपल्या मनावरचे संस्कार, डिस कंडिशन्ड माइंड. दुसरा एक दृष्टांत दिलेला आहे की आपण जलतरण करतो ना, नौकेमध्ये बसून वगैरे जातो. नौकेमध्ये बसलोय आपण, ती बोट स्पीडनं चालली आहे आणि मन तुम्हाला काय सांगतंय, अरे काठावरची झाडं कशी पळतायत बघ, अरे पळतोयस तू. आणि मन काय सांगतंय, काठावरची झाडं काय छान पळतायत ना. तिथल्या तिथं असून तुम्हाला मन फसवतं. म्हणजे एकतर ज्याच्यावरती मी पूर्ण अवलंबून राहतो, कारण मनाशिवाय मला ज्ञानच होत नाही. आपलं मन त्या इंद्रियांच्याकडनं येणारी संवेदना जर ग्रहण करत नसेल तर ज्ञान होत नाही. आता धरून चला, वर्ग संपल्यानंतर मी ज्ञानेश्वरी वाचत बसलो, इतका घडून गेलो त्या ज्ञानेश्वरीमध्ये, आणि इथनं खाली दुपारी लंचची कितीही जरी बेल झाली तरी माझं मन हे वाचण्यामध्ये असल्यामुळं कर्णेंद्रियांकडनं होणारं ज्ञान मला होणार नाहीये. म्हणून मन प्रत्येक वेळेला आपल्याला सर्वतोपरी सगळं ज्ञान करून देईल असंही नाहीये. किंवा असंही काय काय वेळेला असतं की मला प्रकर्षानं ज्ञानेश्वरी वाचायची असते, पण या मनाला वेदगंगेत जाऊन पोहायची इच्छा असते, ते काय कळूच देत नाही समोरचं. त्याच्या मनामध्ये त्याच्यामध्ये वेदगंगेचा विचार असतो. अरे इतकं छान गार पाणी आहे, ती पोरं कशी उड्या मारतायत, टॉवेल घे, बळी बरोबर आहे, जा ना, हे काय लावलंय, हे उद्या सकाळी वाचता येते ना. तिसरं बघा, मन जर सतत आपल्या सोबत असतं तर झोपेत असतं का? ते झोपेत आपल्या बरोबर नसतं. मग ते ज्याच्यावर मी सर्वथैव अवलंबून राहिलो ज्ञानाकरता, ते एकतर माझ्या बरोबर कधी असतं कधी नसतं. सुख के सब साथी दुःख में ना कोई, तसं ते मन आहे. त्याला अनुकूल वाटेल त्यावेळेला पूर्ण सहाय्य करतं, त्याला प्रतिकूल वाटेल त्यावेळेला अजिबात तुम्हाला साथ करत नाही, छळतं उलट. बुद्धीला घेतलेले निर्णय माग घ्यायला मन लावतं.
सकाळी 5:30-6ला उठून ज्ञानेश्वरी किंवा गीतेचं चिंतन करावं असा बुद्धीचा निर्णय झालेला असतो. मन म्हणतं रे काय वेडेपणा, इतकं गार वारं सुटलंय, घे डोक्यावर पांघरून झोप, बघू उद्या जाती काय गीता कुठं. इट्स नॉट रिलायबल. बरं ज्या वेळेला असतं त्यावेळेला असं त्याच्या मर्जीप्रमाणे असतं किंवा नसतं. मनाविषयी माऊलींची जी गोळी बरं का, त्याचा सूक्ष्म विचार केला जर गेला ना, 13व्या अध्यायामध्ये मनाचं निरूपण करताना आलेली आहे बघा ते, की वाया मन हे नावं एरवी कल्पनाची सावेव, जयाचेनी संगे जीव दशा वस्तू. मन नावाचा बागुलबो आहे, तो कितीही प्रयत्न केला तरी सापडणार नाही. पण ज्याला अस्तित्व नाही, सापडणार नाही, अशा असंगाचा संग करून आपल्याला जीवदशा प्राप्त झालेली आहे. जयाचेनी संगे जीवदशा वस्तू. मग अशा मित्राचा हात सोडायला नको का? सोडायला पाहिजे. एक आत्मा सोडून सर्व पदार्थ इदमच्या कक्षेमध्ये आपल्याला नेऊन बसवायचे. असे लक्षण केलं. आता या सिद्धांतावर जर विश्वास ठेवला आपण, एक आत्मा सोडून बाकी सगळे पदार्थ आहेत ते या स्वरूपात आहेत, आणि ते या स्वरूपात जे दाखवता येतात ते सगळे मिथ्या आहेत. म्हणून केवळ दृष्टीनं दिसणाऱ्या संसार वृक्षाचा त्याग करायचा नाही. आता हे थोडं आत जाऊन आतला अश्वत्थामा, आता अश्वत्थामा म्हणजे काय? विचारांचा, वासनांचा समूह. आणि विचारांचा आणि वासनांचा समूह म्हणजेच माझं मन. ते मनही मला मिथ्या ठरवायचंय. आणि मनही मिथ्या ठरवलं की आपोआप ते अहमच्या कक्षेतनं उठून इदमच्या कक्षेत जाऊन बसतं. असे सर्व जाऊन राहणारी जी प्रसिद्ध वस्तू आहे, अमृतानुभवातला दृष्टांत लक्षात ठेवा. निर्जन अरण्यात गेला, तिथं जाऊन काळोख्या गुहेत झोपला. इतर कुणालाही विषय नाही, स्वतःलाही विषय नाही, पण मेला नाही. त्याचं नाव चैतन्य. त्या चैतन्याचा आपल्याला शोध घ्यायचा आहे. असं इथं आपल्याला ज्ञानेश्वर महाराज सांगतात. आता साक्षी कसा पाहावा? साक्षी म्हणजे काय ते कळलं. ज्या साक्षीच्या अधिष्ठानावरती मन, बुद्धी, चित्त, अहंकार, शरीर, इंद्रिय सगळं जग कार्य करतं, ते अधिष्ठान शोधायचंय. प्रत्येकात्मा साक्षी इतरांना दिसणार नाही, स्वतःलाच पाहावा लागेल. तो कसा पाहावा? म्हणजेच जाणावा. इथं पाहणं याचा अर्थ जाणणं. ते आधी सुरुवातीला निषेधमुखानं सांगतात की अशा पद्धतीनं नको, ही पद्धत चुकीची आहे. कोणती पद्धत? परिदर्पणाचे आधारे एकची करून दुसरे, मुख पाहती गवारे तैसे नको हो. तुम्ही म्हटलात ना स्वतःला बघायचंय. मग व्यवहारात मी स्वतःला कसं बघतो? आरसा घेतो आणि बघतो. मग तसं तर तुम्ही आम्हाला काहीतरी एक वेगळा आरसा देणार आहात का, ज्यात आम्हाला स्वतःचं स्वरूप बघता येईल? आहे तो शब्दरूपी आरसा आहे, अमृतानुभव आलेला आहे. पण त्या शब्दरूपी आरशाचं सुद्धा तिथे त्यांनी मर्यादा दाखवलेली आहे. असं तो अमृतानुभवचा भाग सोडून देऊया. मुख्य अधिकरणाचा जो भाग आहे की हे स्वतःला पाहणे म्हणजे दर्पणामध्ये जसं आपण मुख बघतो त्याप्रमाणे बघणं नाहीये. आता याच्यामध्ये थोडंसं वेदांत तुम्हाला स्पष्ट करून सांगतो. एखादी गोष्ट बघण्याकरता जी गोष्ट आपण प्रत्यक्ष बघू शकतो, ती गोष्ट प्रत्यक्ष बघण्याकरता त्याच्यामध्ये 4 गुण असावे लागतात. कोणते गुण? एक तर तो पदार्थ सप्रकारक असावा लागतो. प्रकारक म्हणजे क्लास. गाय हा एक क्लास आहे ना, काऊ फॅमिली, बोवाईन फॅमिली म्हणतो ना आपण. बोवाईन मध्ये काऊ, बफेलो सगळेच येतं. काऊ किंवा कॉमन पार्लन्स मध्ये आपण घट म्हणू. पण त्या घटाच्या पण जाती आहेत ना, लाल मातीचा, काळ्या मातीचा, अजून कुठल्या असतील तर, म्हणजे क्लास, डिफरंट टाइप्स. तसं ब्रह्माचे टाइप्स नाहीयेत, स्वचे टाइप्स नाहीयेत. तुम्ही आम्ही इतर वेळेला जागृत स्वप्न अवस्थेला कितीही जरी वेगळे असलो ना, आपल्याकडं समानत्व कसं आहे हे परमेश्वरानं किंवा कुणी म्हणा आपल्याला किती सुंदर रीतीनं
कितीही माणसं उपाधीनं सगळी वेगळी वेगळी असू देत, झोपल्यानंतर सगळे सेम आहेत बघा. झोपेतला आनंद जो राजाला आहे, गाढ झोपेतला, तोच रंकाला आहे. जो गरीबाला आहे तोच श्रीमंताला आहे, जो आंधळ्याला आहे तोच पांगळ्याला आहे, तो पांगळ्याला आहे तोच बहिऱ्याला आहे, जो धडधाकट आहे, जो रोगी आहे, सगळ्यांना आनंद रूपानं सगळेजण एक आहेत. त्या आनंद रूपानं सगळे एक आहेत ना, ते एकत्व आपल्याला बघायचं आहे. विविध प्राणी मात्रांच्यातलं, विविध मनुष्यांच्यातलं एकत्व काय आहे? तो आनंदाचा बेस सगळ्यांना एकच आहे. उपाधिकृत भेद आहे तो मिथ्या आहे, तो कल्पित आहे, ते नंतर. पण आधी एकत्व एकत्व आपण म्हणतो ना, हल्ली ती एकत्वाची भाषा फार आली आहे, हम सब एक है. पण कुठल्या अंगानं? बघायला गेलं तर प्रत्येकाचे गुण वेगळे, प्रत्येकाचं कर्म वेगळं. मग एकत्व बघा म्हणजे काय? उगीच मिठ्या मारायचं काय एकमेकाला? यू अँड आय आर वन म्हणून. उपाधी रूपानं आपण एक कधीच होणार नाहीये, आत्मरूपानं किंवा तत्वरूपानं. आणि त्याचं साधं उदाहरण म्हणजे गाढ झोपेमध्ये ओळखून दाखवा की याचं गाढ झोपेतला आनंद वेगळा आणि याचा गाढ झोपेतला आनंद वेगळा. सच्चिदानंद परमात्माचा तो आनंद आहे. सप्रकारक, सविषयक, साश्रय आणि सवृत्तिक असे 4 फॅक्टर्स एखाद्या इदम कक्षेतल्या पदार्थाचं ज्ञान घेण्याकरता लागतात. मी जास्ती एक्सप्लेनेशन करत नाही. यातले 3 जे आहेत ना, सप्रकारक, सविषयक आणि साश्रय, हे आत्मज्ञानाला लागू होत नाही. का? ब्रह्मामध्ये प्रकार नाहीत. प्रकार म्हणजे क्लास, जाती इज क्लास. लाल गाय, काळी गाय, तांबडी गाय असंही नाही, किंवा गाय वेगळी, म्हैस वेगळी, शेळी वेगळी, असंही काय नाही. सप्रकारक नाही, सविषयक नाही, कारण त्याला रूप नाही, त्यामुळे विषय नाही. साश्रय म्हणजे घटाला जाणणारा प्रमाता हा घट ज्ञानाचा आश्रय आहे. एक घट दुसऱ्या घटाला जाणू शकतो का? का जाणू शकत नाही? कारण घटामध्ये अंतःकरण नाही. धरून चला एखादा घट असा आहे की ज्याच्यामध्ये अंतःकरण आहे, तर तो दुसऱ्या घटाच्या जाणण्याला आश्रय झाला असता ना, प्रमाता बनला असता. पण तिथं अंतःकरण नाहीये. आणि इथं काय सांगितलंय? घटाला जाणणारा प्रमाता हा घट ज्ञानाचा आश्रय आहे. आता ब्रह्माला जाणणारा कोण? ब्रह्माला जाणणारा फक्त ब्रह्मच. ब्रह्माला केवळ ब्रह्मच जाणू शकतं, इतर कोणीही जाणू शकत नाही. कारण तिथं प्रमाता राहतच नाही. प्रमाता, प्रमाण, प्रमेय ही त्रिपुटी विलय झाली. शिल्लक जे राहिलेला आहे तो आहे. आता याच्याकरता सांगतो, फक्त बाकी 3 विसरलात तरी चालेल. ब्रह्मज्ञान होण्याची किंवा स्वरूपाला बघण्याचं शेवटचा स्टेप फक्त लक्षात ठेवा. सवृत्तिक, घटज्ञानाला वृत्ती कारणीभूत आहे. आपण त्याला काय म्हणतो? विचारसागरमध्ये आले ना ते? नाही, असं होतं. एक तुम्हाला माझ्या लक्षात येईल, अंधाऱ्या खोलीमध्ये एक वस्तू ठेवली, ती टोपली झाकून ठेवली. मला ती वस्तू जाणण्याकरता 2 क्रिया कराव्या लागतात. एक, त्या वस्तूवर ठेवलेली पातेलं किंवा जे काही कव्हरिंग असेल ते काढावं लागतं. म्हणजे आपण त्याला आवरण काढणं म्हणतो. हा, पदार्थ जाणण्याची रीती याच्यामध्ये आले. तुम्हाला शब्द आता स्ट्राईक होत नाहीये, स्ट्राईक झालं तर सांगतो तुम्हाला. दुसरं काय करावं लागतं? त्याच्यावरती प्रकाश पाडायला लागतो. आता धरून चाला, त्या कव्हरिंगच्या खाली, त्या झाकणाखाली एखादा ठोकळा, खेळणं, पुस्तक असं काही नसून त्याच्या खाली एक दिवा आहे. तर मला फक्त आवरण काढणं एवढंच काम करायचं आहे ना. वृत्ती व्याप्ती आणि फलव्याप्ती. झोपेत गडबड झाली की असं काहीतरी होतं बघा. वृत्ती व्याप्ती म्हणजे फक्त आवरण काढायचं आहे. जड पदार्थाला जाणण्याकरता वृत्ती व्याप्ती पण आहे, आणि नुसतं कव्हरिंग नाही, त्याच्यावरती काहीतरी दिवा लावायला लागेल ना त्या खोलीमध्ये, किंवा टॉर्च मारावा लागेल, मग मला त्या वस्तूचं ज्ञान होईल. पण
त्या कव्हरिंग खाली जर दिवाच जर असेल तर फलव्याप्ती असेल का हो त्याच्यामध्ये? वेडेपणा होईल ना तो. प्रकाशाला बघण्याकरता आणि एक प्रकाश. तसं स्वयंप्रकाश आत्मा बघण्यामध्ये वृत्ती व्याप्ती आहे. अहम ब्रह्माकार वृत्तीनं जड पदार्थांची व्यावृत्ती करायची आहे. बस. दुसरा कुठलाही प्रकाश त्याला प्रकाशित करू शकणार नाहीये. तो आपोआप वरतील. आपल्याला फक्त काय करायचंय? सूर्याच्या आड येणारा ढग बाजूला करायचा आहे. वृत्ती व्याप्ती करायची आहे. नाहीतर मी आता ढग बाजूला केला, आता दिवा लावून सूर्याला बघतो असं होईल ना ते. ते रूप पाहिले आपले आपणपाची, जे मीपणे विण ढारले. हा मीपणा फक्त बाजूला केला की आत आत्मा स्वयंप्रकाश आहे, तो बघायला लागत नाही, त्याचा अनुभव येतो. त्या दिव्याच्या वरती चढलेली काजळी जी आहे, ती काजळी झाडण्याचं फक्त काम करायचं आहे. म्हणून इथं शेवटचं जे सांगतोय मी, की सवृत्ती घटज्ञानाला जशी वृत्ती कारणीभूत आहे, तसं इथं अहम ब्रह्मास्मी ही वृत्ती जी आहे ना, ती आत्मज्ञानाला कारणीभूत आहे. पण त्याच्यामध्ये फक्त वृत्ती व्याप्ती आहे, फलव्याप्ती नाही. कारण तिथं वृत्ती वृत्तीच राहत नाही, ती स्वतः इन्फानाइट होऊन जाते. आपला शांती मंत्र जो आहे ना, माऊलींनी भगवद्गीता संपली, ज्ञानेश्वरीचं निरूपण संपलं, शेवटी परत एकदा निक्षून सांगितलंय, व्हॉट इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ ऑल दिस. पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती, सर्व सुखी सर्व भूती संपूर्ण होईजे. ईशावास्य उपनिषदाचा शांती मंत्र जो आहे, पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. पूर्णाला जाणणारा पूर्णच होतो. वेन द इन्फिनिट्यूड, विवेकानंद म्हणतात, वेन द इन्फिनिट्यूड ऑफ द इन्फिनिटी इज अंडरस्टूड, द नोर itself becomes the infinite. One who knows the infinitude of the infinity, and after that only infinity remains. येते ना लक्षात? दॅट इज पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमद. या श्लोकाचा हा अर्थ आहे. आपण साध्या भाषेत बोलतो, देव पहावया गेलो देवची होऊन गेलो. ब्रह्मविद ब्रह्मैव भवती. One who understands the infinitude of the infinity becomes the infinity. That is the purport. असं मराठीत सांगितलं की बरं वाटतं ना. आता हे निषेधमुखानं सांगितलंय. निषेधमुखानं काय सांगितलं? आरशासारखं बघायला जाऊ नकोस. मग विधिमुखानं काय सांगितलंय? फक्त कळून घे. शास्त्र आणि गुरु यांच्या मुखातून जे ज्ञान येतं त्यानं कळून घे. हे पाहणे ऐसे असे वीरा, जैसा न बोडलिया विहिरा, मग आपलं या उगमा झरा भरून टाके. पायळू माणूस दाखवतो ना पाय लावून, इथं पाणी आहे, बस कशाला उकरत बसता? गुरुने सांगितलं ना, हे 3 शरीर आणि पंचकोशांच्या अतीत आत्मा आहे आणि तो तू आहेस. आता कशाला उकरत बसता? वेळ जाईल उकरण्यात. उकरायला काही नाहीये. कारण माऊलींनी हरिपाठाचा शेवट करताना निक्षून सांगितलंय, सर्व सुख गोडी व आत्मा जर सर्व सुखांचा उगम जिथनं होतो, तो आत्मा जर शोधायचा असेल तर साही शास्त्र निवडी रिकामा अर्धगडी राहू नको. तिथनं सुरुवात केली आहे. तर ठीक आहे, आपल्याकडे वेळ कमी आहे, चिंतनाला वेळ कमी आहे, सांसारिक व्याप खूप आहे. त्यामुळे शास्त्र आणि गुरु यांच्या वचनावर कशाला त्या देहाचा निराश करत बसायचं? सांगितलंय ना, पायाळू माणसानं सांगितलंय ना, इथं खाली पाणी आहे. आता त्याच्यावर अविश्वास दाखवून काय उकरत बसणार तिथं? तशा गुरु म्हणतात, शास्त्र म्हणतात, माऊली म्हणतात, विवेकानंद म्हणतात, बस चैतन्य आहे. झऱ्यातले पाणी प्राप्त करण्याकरता खोदण्याचे श्रम आहेत. तसं आत्मरूपी पाणी करण्याकरता 3 टप्पे आहेत. तिथं शारीरिक श्रम नाही आहेत, पण मन आणि बुद्धीचे श्रम आहेत. कशा पद्धतीनं? इंद्रिय निग्रह, मनोनिग्रह आणि तत्वविवेचन, या 3 गोष्टी व्हायला लागतात बघा. पुढे येणार आहे. माऊलींनी सांगितले की जे योग ज्ञानी वघळले. योग कशा करता करायचा आणि ज्ञानाचं काय, या 3ही गोष्टी लागतात बरं का.
आपल्याला आत्मस्वरूपाकडे जाण्याचे जे 3 टप्पे आहेत ना, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तो तृष्णेचा नाश. तृष्णा जिथनं उगम होते ती इंद्रिय. इंद्रियांना विषयांची ओढ आहे म्हणून तृष्णा निर्माण होते. म्हणून तिथं इंद्रियांचा निग्रह सांगितलेला आहे. पहिला टप्पा. त्याला आपण म्हणतो शम. बरोबर ना? का दम? दम. दम. शम मनामध्ये. तो मन म्हणजे मनोनिग्रह. आणि परवा दिवशी मी तुम्हाला 3 टप्पे 5 टप्पे सांगितले बघा. मनाचा निग्रह करणं म्हणजे मन एकाग्र करणं. त्याच्याकरता योग. आणि तिसरा टप्पा जो आहे ना, तो म्हणजे आत्मचिंतन. हे 3 टप्पे इसेन्शियल आहेत. योगाचं महत्व तेवढ्या करता आहे. बट दॅट डझंट मीन की आपण काही आता वेगळा योग शिकायला लागते. योग आणि ज्ञान हे हरिपाठामध्ये एकत्र आलेलं आहे. आत्ताच मी तुम्हाला सांगून टाकतो. हे नंतर शेवटी सांगायचं होतं. हरिपाठाचं महत्व काय आहे? योग आणि ज्ञान. तुम्हाला खरं सांगतो, अनुष्टुप छंदाचा उगम जो आहे ना, स्तंभन म्हणतो आपण त्याला. स्टँडस्टिल हा शब्द आहे. शांत होतं मन. व्यासदेवांची ही आपल्यावरती कृपा आहे की गीता जी त्यांनी पद्य स्वरूपात ऐकली ती गद्यामध्ये आणली. बरं, नुसतं गद्य नाही, अनुष्टुप छंदामध्ये आणली. गीता जर व्यवस्थित छंदोबद्ध म्हटली ना, अंतःकरण शांत होतं. योगानं आपल्याला काय करायचंय? योगानं काय करायचंय? योग ही एक उपासना आहे. ती कशा करताय? अंतःकरण स्थिर करण्याकरताय. अंतःकरण स्थिर केलं की त्याच्यामध्ये ज्ञान डिझॉल्व्ह होतं आणि ऍसिम्युलेट होतच. पात्रामध्ये पाणी आहे, ते जर थरथरत जर असेल ना, तर त्याच्यातनं आपण वरनं एखादी वस्तू टाकली तर ती तिथं राहणार नाही, ती उडून बाहेर पडेल. पण पात्र जर स्थिर असेल तर त्याच्यावरनं दूध व्यवस्थित ओतता येतं ना. हे गीतारूपी अमृत त्या स्थिर पात्रामध्ये ओतायला पाहिजे ना. ते पात्र स्थिर करण्याचा सगळ्यात सोपा उपाय, ज्यांना संस्कृत छान येतं त्यांनी गीतेची संथा घ्यावी. बरं, संथा घ्यायला पण लागत नाही, तुम्हाला खरं सांगतो. ज्याला रामरक्षा येते ना, त्याला गीता येते. त्रिष्टुप छंद थोडासा शिकावा लागेल. त्रिष्टुप छंद का आलाय गीतेमध्ये? तर तो कार्यप्रवण आहे. त्रिष्टुप छंद मनुष्याला ऊर्जा देतो. त्रिष्टुप छंदाचा जास्तीत जास्त वापर 11व्या अध्यायामध्ये आलेला आहे. आणि 11व्या अध्यायामध्ये भगवंतानं निक्षून सांगितलेलं आहे, तू समष्टी कल्याणाकरता कर्म कर. सगळीकडं मीच आहे. विश्वरूप दर्शन म्हणजे काय हो? या विश्वाच्या कणाकणामध्ये मी भरलेला आहे, हे दाखवलं ना. तू जे जे काही करशील ते मला समर्पण या पद्धतीनं करशील, हे तुला आत्ता माहित नाहीये. ते माहित होण्याकरता मी दाखवलेलं आहे. ते विश्वरूप दर्शन आहे. म्हणून एवढंच लक्षात ठेवा की आता काय माहेर कुंडलिनी योगाची दीक्षा घ्यायला जाऊ नका, किंवा हठयोगाकडे जाऊ नका, किंवा कुठल्याही योग नावाच्या क्लासमध्ये फसू नका. कारण तिथं शरीराचं फक्त कसरती सांगितल्या जातात, मनाचा योग काय सांगितला जातो. शांतपणे रामरक्षा म्हणा, अनुष्टुप छंद आहे, गीता म्हणा. समजा संस्कृत येत नसेल, संथा घ्यायला जमत नसेल, छानपैकी ओवीबद्ध ज्ञानेश्वरी म्हणा. मी सगळ्यांना सांगतो, कुंडलिनी जागृतीचा एक सोपा सुंदर उपाय. कुंडलिनी जागृती म्हणजे आमच्यातली ज्ञान ग्रहण करण्याची शक्ती वाढवणं. दुसरं बाकी त्याच्यामध्ये काही दिव्यत्व नाही. सगळ्यात मोठं दिव्यत्व आहे ज्ञानग्रहण शक्तीचा विकास करणं. आणि छान किसन महाराज साखरेंनी जय जयवंती रागामध्ये गायलेली ज्ञानेश्वरी आहे. रेडिओ गार्डन नावाचं एक ॲप आहे, ते ॲप डाउनलोड करा. मी प्रत्येक प्रवचनात सांगतो, तो कर्सर आळंदीवर नेला, 24 तास ती ज्ञानेश्वरी चालू आहे. 10 मिनिटं ऐका आणि मला सांगा तुमचं चित्त शांत झालं का नाही. हा त्या ओवी छंदाचा ग्रेटनेस आहे. 3.5 चरण आहेत. कुंडलिनी पण 3.5 वेटोळ्यांची आहे. मी विस्तार करत नाही त्याचा. तर मग कुंडलिनी शक्ती जागी करण्याकरता तंत्र ठीक आहे, कोणी एखादा क्रियावान दीक्षावान असेल फाईन, पण वाईट वाटून घेण्याचं कारण नाही. ज्ञानेश्वरी जरी रोज व्यवस्थित त्या पद्धतीनं म्हटली, किंवा रामरक्षा, किंवा अनुष्टुप छंद असलेलं काहीही म्हणा,
दुसरा टप्पा संपतो आपला. आणि मग आपण ज्ञान व्यवस्थित ग्रहण करून होणाऱ्या ज्ञानानं नाही, टिकणाऱ्या ज्ञानानं आपण मुक्त होणार आहे. आणि ज्ञान टिकेल कधी? भांड्यामध्ये दूध टिकेल कधी? ज्यावेळेला भांडं थरथरणार नाही त्यावेळी. आपलं भांडं 24 तास थरथरतं. ते थरथरू नये म्हणून हे सगळे उपाय आहेत. पुढे जाऊया. सारांश सांगतो आता. मूर्तांपेक्षा म्हणजे पंचीकृत महाभूतापेक्षा अमूर्त म्हणजे अपंचीकृत महाभूत जे आहेत त्यातल्या त्यात अहंकार हा सूक्ष्म आहे. आणि त्या सूक्ष्म अहंकारापेक्षा शुद्ध जो आहे, तो साक्षी जो आहे, तो सूक्ष्माती सूक्ष्म आहे, तो आपल्याला जाणून घ्यायचा आहे. मी आता याचा जास्ती विस्तार करत नाही, कारण मला पुढच्या श्लोकांच्याकडे जायचंय, क्वालिफिकेशन सांगायचंय. याचं सारांश असा आहे की तद्रूपता हे त्याचं खरं दर्शन आहे. इथं दर्शन घेण्याचं चाललंय. मला आत्मस्वरूपाचं दर्शन घ्यायचंय, म्हणजे त्याच्याशी तद्रूप व्हायचंय. ज्ञानेश्वरीचं पारायण किंवा आपण जे जे काही तत्वविवेचन करणारे ग्रंथ वाचतो त्याची प्रक्रिया अशीच आहे. सुरुवातीला शब्दांचा परिचय, मग अर्थाचा परिचय, आणि त्या अर्थाशी एकरूपता. अर्थाशी एकरूपता हा शेवटचा टप्पा आहे. शब्दही कळला, अर्थही कळला, ब्रह्म म्हणजे काय तेही कळलं. काल आपण बघितलं, आकाशाच्या गगनातनं सुद्धा गाळून घेतल्यानंतर जे सूक्ष्मात सूक्ष्म आहे, ज्ञानरूप आहे ते ब्रह्मा. इथंपर्यंत सगळं ठीक आहे. अरे बाबा पण ते तू आहेस ना, नाही हे ते काय पटत नाही आपल्याला. अर्थ सगळा कळला, पण अर्थाशी एकरूपता साधली नाहीये, म्हणजे विपरीत भावना गेलेली नाहीये. तर तसं होता कामा नये. सुरुवातीला शब्दाचा परिचय, त्या शब्दांमधनं बाहेर आलेल्या अर्थाचा परिचय, आणि तिसरा टप्पा अर्थाशी एकरूपता, म्हणजे ते तत्व मी आहे असं जाणणं, मनावर बिंबवणं. याचाच नाव ज्ञानाचा निश्चय करणं, आणि ज्ञानाचा निश्चय करणं याचंच नाव अनुभव, आणि याचंच नाव जीवनमुक्ती. निश्चय झाला की परमार्थ संपला. ते आपल्याला करायचं आहे. आद्य पुरुषाचं वर्णन करण्यामध्ये अशा अनंत अडचणी आहेत. सारांशाकडे जातो मी. उपाधीनं बघायचं नाहीये, केवळ अर्थ जाणून घ्यायचा नाहीये, पण त्या अर्थाशी एकरूपता करून घ्यायची आहे. परंतु त्याचं ज्ञान झाल्याशिवाय मोक्ष नाही, हे पण खरं आहे. म्हणून सर्व जीव हितैषी श्रुती माता जगत कारणत्वाचा आधार घेऊन मिथ्या नामरूपाचा आरोप स्वीकारून, आपण पहिल्या श्लोकामध्ये बघितलं, पहिला आणि दुसरा श्लोक, अध्यारोप, तो स्वीकारला, नाईलाजानं स्वीकारला. कारण सगळ्यांचं हित व्हावं हे त्या श्रुती माऊलीच्या मनामध्ये. पै अहितापासून काढती, हित देवने साधिती, नाही का श्रुती परवती माऊली जगा. कौशल्यानं, शाखाचंद्र न्यायानं त्या आद्य पुरुषाचा बोध करून देते. थोडं आजचं विवेचन जड झालंय, मलाही माहिती आहे. तुम्हाला शब्दाचं महात्म्य सांगतो, थोडा हसू पण येईल. एक बाई कडेवर मूल घेऊन हिंडत होती. त्या मुलाचा बाप कोण आहे हे कसं कळणार हो? अनुमानानं ती बाई मारेल ना मुस्काळात. तिला जर विचारलं हा याचा बाप आहे का, हा लावेल कानपडात. तो बाप, याचा बाप कोण आहे हे फक्त आणि फक्त त्या स्त्रीच्या शब्दावरनं आपल्याला कळेल. बाबा याचा बाप पांडुरंग अमुक अमुक तमुक. दुसरं कुठलंही साधन नाही. तसं माझा बाप कोण, माझा बाप कोण आहे? ब्रह्म. हे कुणाच्या शब्दानं कळणार? श्रुती मातेच्या शब्दानं कळणार. अन्य कोणत्याही साधनांच्या माग जाऊ नका, मुस्कानात खायची पाळी येईल. आईचा शब्द हेच अंतिम प्रमाण. तसं श्रुती मातेचा शब्द माझा बाप कोण, केवळ आणि केवळ श्रुती माता. म्हणून ज्ञानेश्वर हे आमची माऊली आहेत. त्यांनी सांगितलं ना, तुझा बाप हा आहे.
शरीराचा आईबाप हा, खरा बाप तो. थोडा आता लाईटर मूड मध्ये आलात तुम्ही. आता जरा तिकिटाचा विषय करूया. कोण जाऊ शकेल? आता गाडी उद्या सकाळी सुटणार आहे बघा. कोण त्या गाडीत कुणी बसायचं? क्वालिफिकेशन आहे. आता त्या आद्य पुरुषाला म्हणजे बापाला भेटायला कोण जाऊ शकेल? तर मुमुक्षू. फक्त मुमुक्षू जाऊ शकेल. मग तो मुमुक्षूचं क्वालिफिकेशन काय आहे? अधिकार आणि योग्यता किंवा अधिकार आणि पात्रता. अधिकारापेक्षा पात्र पण असावं लागतं, दोन्ही लागतं. अधिकार पण लागतं. अधिकार सगळ्यांना, सर्व मनुष्यजातीला अधिकार आहे. इट इज युअर बॉर्न राईट टू बिकम द किंग. कारण सगळेच राजाची मुलं आहेत. इट इज युअर बॉर्न राईट. पण असं असून सुद्धा पात्रता जर नसेल तर बाप एखाद्यालाच करतो ना राज्याभिषेक. त्याचं क्वालिफिकेशन दिलेलं आहे. ओबी क्रमांक 277 ला गेलोय मी डायरेक्ट. पै भवस्वर्गा उबगले, मुमुक्षु योग ज्ञाना वळगले. म्हणून मगाशी मी तो योग आणि ज्ञान ही जोड साधना दिलेली आहे आपल्याला. योगही केला पाहिजे, ज्ञानही घेतलं पाहिजे. त्या योगाचं जे अंतिम उद्दिष्ट आहे ते म्हणजे चित्त स्थिर करायचं. कर्मानं चित्त शुद्ध होतं, उपासनेनं चित्त शांत होतं आणि अशा शुद्ध आणि शांत चित्तामध्ये ज्ञान व्यवस्थित ग्रहण होऊ शकतं. आणि अतिशय सोपा उपाय, रोज संध्याकाळी हरिपाठ म्हणायचा. त्याच्यामध्ये उपासना पण आली, वाणीचं कर्म पण आलं, चित्ताचं शुद्धीकरण पण आलं, वासनांचा क्षय पण आला, सगळं त्याच्यामध्ये आलं. जीवन मुक्ती विवेक ग्रंथामध्ये जे जे काही दिलंय ना ते सगळं हरिपाठामध्ये आलेलं आहे. त्यामुळे जीवन मुक्ती विवेक अख्खा ग्रंथ वाचण्यापेक्षा मी म्हणेन तुम्ही हरिपाठ रोज म्हणा. बरं, ज्ञान कसं घेता येईल? आज तारीख किती आहे हो? मी हल्ली तारीख विसरलो बघा इथं आलं. 28. ठीक आहे, आता 27चा आपलं हरिपाठ आहे. आज 28 तारखेचा जो अभंग आहे, नामसंकीर्तन साधन पै सोपे, त्याचं चिंतन करा म्हणजे ज्ञान झालं आणि म्हणा हरिपाठ. हरिपाठ म्हणता म्हणता चिंतन करता येणार नाही, मग ते अभंग खाली उरतो. किंवा 1 तारखेला 2 तारखेला हरिपाठ म्हणण्यापूर्वी 5 मिनिटं काढून त्या अभंगाचं निरूपण वाचायचं म्हणजे ज्ञान झालं. आणि योग म्हणजे चित्ताचं स्थिरीकरण, शांतपणे चढाओढ न करता, पळापळ न करता. महाराज जसं छान गात होते ना काल, शांत, किती सुंदर होईल ना. योग ज्ञान दोघांची जोड मिळेल आपल्याला. पै भवस्वर्गा उबगले, काल याचा आपण उहापोह केला. लौकिक सुख पण नकोत, पारलौकिक पण सुख नकोत. म्हणजे या संपूर्ण जगडंबराचा मिथ्यात्व निश्चय झाला. पहिलं क्वालिफिकेशन. मुमुक्षु योग ज्ञाना वळगले. तीव्र मुमुक्षु किंवा मध्यम मुमुक्षु, योग आणि ज्ञान या दोन्हीचा ज्यानं आश्रय घेतला, पुढती न यो या निघाले पैजा जेथ. आता परत पाठीमाग फिरून आम्ही इकडं येणार नाही, असं ज्यानं ऍफिडेव्हिट केलं त्यालाच गाडीचं तिकीट मिळणार. नाहीतर ते आवा पंढरपुरा जाये परतोही पाठीमोरे आहे, तुकोबांचा अभंग आहे ना. नाही नाही, ते पंढरपूर नको, घरातच सुख आहे. कारण काय आहे, मुमुक्षु तिकडं निघाला ना की बघा, परमेश्वर माया सोडत नाही. माया म्हणते ठीक आहे, यानं फसला नाहीस काय, आता तुला वृद्धिसिद्धी देते, तो परत येतो. म्हणून वृद्धिसिद्धी पण मला नको, भवस्वर्गा पण उभगलो आणि तुझ्या त्या वृद्धिसिद्धी पण नको. तू माप चांगदेवासारखं सगळं काय काय मला देऊन ठेवशील, तुझं काहीच नको मला. वैष्णव म्हणो ये तया अवघी देवावरती माया, तुझी कुठलीही खेळणी मला नको, जा आता. दिस इज द क्वालिफिकेशन. पुढती न यो या निघाले. आता मुलं बाळ येऊन सांगणार ना, आम्ही असे धार्मिक होणार म्हटलं. नाही नाही, आम्ही आता उद्यापासून व्यवस्थित वागतो. हा, तुमचे कपडे धुतो. मग नातू म्हणेल बाजोबा तुमच्या कपड्याची इस्त्री मी करतो. सुनबाई म्हणतील मी काय तुमच्या मुलाबरोबर भांडत नाही, पण घरात राहा. नाही म्हणून सांगायचं, मुरगुडला निघालो म्हणजे निघालो. तुम्ही किती पण खोटी प्रॉमिस करा, मी थांबणार नाही. तसं भव आणि स्वर्गानं कितीही प्रॉमिसेस केली, थांब तुला रंभा देतो, मेनका देतो, उर्वशी देतो, अरे जाऊ दे माझ्या जागेवर बस.
काही वेळेला लोकप्रतिनिधी मतदारांची इच्छा पूर्ण करतात हो. अरे ही जागा तुझीच आहे की तुझीच आहे की मत देण्यापूर्वी, आणि मत दिल्यानंतर ती प्लास्टिकची खुर्ची ठेवली ना तुला, माझ्या जागेवर बसतोस काय? असो, मुमुक्षू कोण? माऊलींनी छान सांगितले, भवस्वर्गा उबगले ते मुमुक्षू, योग ज्ञाना वळगले. योग भवस्वर्गा उबगले निषेध आहे. विधी काय सांगितलंय? योग ज्ञान, त्यांची मैत्री सोड, यांची मैत्री कर. आणि तिसरं, काय वाटेल ते झालं आता तरी परत माग वळून बघणार नाही. कुठल्याही प्रलोभनाला मी माग वळून बघणार नाही. दिस इज द क्वालिफिकेशन. भवस्वर्गा उबगले म्हणजे ऐहिक आणि पारत्रिक सुखाचा निषेध. चार्वाका करता ऐहिक आणि पूर्वमीमांसा करता पारत्रिक. जाता आता माऊलींनी किती लोकांना वाटते तरी का सांगा ह्याचा गर्भित अर्थ या दोघांचं हे करण्यात आहे, निगेशन. ओवीचा वरवर अर्थ बघितला तरी कळत नाही ना, पण सूक्ष्मामध्ये गेलं की कळतं. चार्वाकांनी आणि पूर्वमीमांसकांनी सुद्धा यावं, पण चार्वाकानं देहसंबंधी सुख सोडून आमच्याकडे या, आणि पूर्वमीमांसकानं काय ते वरचं सोडून तिथं नाही आमच्या वेदांताच्या क्लासला यायला आणि परत पुत्रकामेष्टी आणि अमुक यज्ञ करत बसाल, ते चालणार नाही. ते सोडा आणि इकडे या. मुमुक्षूचं वैराग्य हे विवेकाधिष्ठित असतं. असा मुमुक्षू योग ज्ञानावरती आरूढ होतो. ज्ञान आणि योग ही जोड साधना आपल्याला भगवद्गीता देते. मनाचा निरोध करण्याचे साधन त्याला योग म्हणतात, आणि आत्मसाक्षात्काराचं साक्षात साधन जे आहे त्याला ज्ञान म्हणतात. योगानं चित्तवृत्ती स्थिर होते आणि शांत वृत्तीमध्ये ज्ञान आरूढ होतं. म्हणून ज्ञानाला योगाची जोड दिली पाहिजे. आम्ही वेदांती आहोत याचा अर्थ आमचा योगाशी वैरत्व आहे असं नाही, पण आम्ही ज्या त्या वाहनाचा त्या त्याप्रमाणेच उपयोग करून घेतो. आम्ही घरातल्या मारुती 800ला बोलेरोचा दर्जा देत नाही, स्कॉर्पिओचा दर्जा देत नाही. त्याला किंमत नाही असं नाही, पण अवास्तव महत्व पण देत नाही आपण. असं ते योग ज्ञानावर ओळखले. केवळ तीव्र मुमुक्षु जर असेल ना तर त्याला ज्ञान सांगितलेलं आहे. काहीतरी पूर्वसुकृत आहे, लहानपणापासूनच त्याला वेदांची उपनिषदांची आवड आहे. शंकराचार्य आहेत, ज्ञानेश्वर आहेत, तुकोबा आहेत, त्यांना ठीक आहे, त्यांना केवळ ज्ञान आहे. पण आपल्यासारख्या सामान्य साधकांना योग आणि ज्ञान, त्यामुळं आम्हाला हरिपाठ कंपल्सरी आहे. मी कायम मूळ पदावर येणार. काळी चार काय आपण सोडायची नाही. आज सकाळी पवार सर वाजवत होते पेटी, काळी चार लावलेली का? काळी एक लावलेली का? हा, ते कुठले तरी फिक्स करून मग पुढे जायला लागतं. तसं आमची काळी चार म्हणजे हरिपाठ आहे. काय वाटतेले करा. योगाचा फायदा काय होतो की दिव्यावर जसं काचेची हंडी ठेवली की हंडीतला दिवा हा वाऱ्यापासून वाचतो, आणि त्याचबरोबर आतला प्रकाश सुद्धा बाहेर पडतो. म्हणून बघा, आवरण कधी कधी जातच. उत्तम तीव्र मुमुक्षु जर असेल ना, पण विक्षेप जात नाही. त्यामुळे आत्मज्ञान झाल्यानंतर सुद्धा पूर्वीचे माणसाचे विक्षेप तसेच राहतात, त्याप्रमाणेच तो जीवन जगतो. काही विक्षेप म्हणजे काय, ज्या काही आपल्या वासना असतील त्या, आणि त्याप्रमाणे जीवन जगतो. पण योग आणि ज्ञान हे दोन्ही जर झालं असेल ना तर अंतःकरणाचा विक्षेप पण जातो, आणि असा मनुष्य खऱ्या अर्थानं देवत्वाला पोचतो. याची देही याची डोळा. योगामुळे चित्ताला विकारांचा वारा लागत नाही, आणि आतील ज्ञान प्रकाश सर्वेंद्रियांच्या व्यापारामधून प्रकट होतो. आता शेवटचं याचं क्वालिफिकेशन सांगितलंय. संसाराच्या पायापुढा पळती वितराग होडा, ओलांडोनी ब्रह्मपदाचा कर्मकडा घाली ती मागा. सगळ्यात जास्ती आपल्याला अभिलाषा काय देऊ शकते? फॉल्स प्रॉमिसेस जी आपल्याला माया देताना, अरे हे जाऊ दे, तुला वृद्धी सिद्धी पण नकोत ना, ठीक आहे, तुला मी ब्रह्मपदावरती आरूढ करते, ते पण नाकारलं पाहिजे. कारण ब्रह्म हा मानसपुत्र आहे. मनास आहे, मनास आहे म्हटलं की संपलं ना. ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे तीन उपाधिकृत भेद आहेत.
ती उपाधी घेऊन ते देवत्वाला प्राप्त झालेले आहेत, पण ते सुद्धा कल्पंतांना नष्ट होतात. जास्ती तुम्हाला सांगायला नको. शेवट बघूया आपण याचा. परमार्थामध्ये देह खपतो, मी पणे विण डहारले. इथं जाऊया आता आपण. परमार्थामध्ये देह चालतो, देहावरची अहंता खपत नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी इथं अहंतादी भावा असा शब्द उचलेला आहे. अहंतादी भावा आपुलिया, झाडा देऊनी आघवेया, पत्र घेती ज्ञानीये जया मूळ घरासी. पत्र घेती ज्ञानीये जया मूळ घरासी. यू आर एलिजिबल टू एंटर धिस इन्स्टिट्यूशन. आपण त्याला काय म्हणतो, प्रशस्ती पत्र, रेकमेंडेशन. हे रेकमेंडेशन कोण देतील आता? सव्यसाची मध्ये काल तुम्ही भेटून आहोत ते परीक्षा काय घेतील? खरोखर हा भवस्वर्गाला उभगलाय का? हा खरोखर योग आणि ज्ञान याचा प्रॅक्टिस करतोय का? खरोखर हा रुद्धी सिद्धीला भुलणार नाही का? आणि खरोखर हा ब्रह्मपद देतो म्हटलं तरी ते नाकारेल का? देन यू बिकम एलिजिबल. आठवली म्हणून तुम्हाला गोष्ट सांगतो. विवेकानंद ज्यावेळेला शिकागो धर्म परिषदेला गेले ना, तर ती परिषद होती फक्त निमंत्रितांच्यासाठी. दे यू हॅव टू हॅव सम, काय म्हणतो आपण त्याला, रेकमेंडेशन कार्ड, प्रशस्ती पत्र घेऊन तिथं जायचं. दिस मॅन इज गुड, एलिजिबल, अँड यू गेट हिम ऍडमिटेड. त्यांना भारतातल्या अनेक संस्थांनी प्रलोभनं दाखवली. एव्हरीबडी वॉन्टेड विवेकानंदा टू रिप्रेझेंट देअर इन्स्टिट्यूट टू शिकागो. त्याच्यामध्ये अॅनी बेझंट बाई पण होत्या बरं का. त्यांची कुठली ते काहीतरी इन्स्टिट्यूट आहे त्यांची, काय नाव? अॅनी बेझंट हो, जाऊ दे, त्यांचे एक काहीतरी ऑर्गनायझेशन आहे. मी काय जास्त विस्तार सांगत नाही, पण विवेकानंदांनी ते नाकारलं, त्यामुळे त्या बाई चिडल्या होत्या. अशी ती स्टोरी आहे सगळी. आणि विवेकानंद म्हणले, आय एम नॉट गोइंग टू रिप्रेझेंट एनी ऑफ युअर सिस्टीम्स. मला माझ्या गुरुंनी जे सांगितलं ते मी सांगायला निघालोय, अद्वैत वेदांत. मुंबई बंदरामध्ये आले आणि खत्रीचे महाराज स्वामीजींचे शिष्य, खत्रीचे महाराज खूप आजारी होते आणि त्यांना कोणीतरी सांगितले स्वामीजी अमेरिकेला निघालेत, 2-3 महिने ते आता भारतात नसणार आहेत. ताबडतोब खत्रीच्या राजांचा एक माणूस मुंबईला आला की काय वाटेल ते करा, पण महाराजांनी तुम्हाला बोलवलंय, एकदा तुम्हाला त्यांना भेटायचं आहे आणि भेट घेतल्याशिवाय तुम्ही अमेरिकेला जाऊ नका. बिचारी तिकडे गेले, आले, बोट चुकली, 15 दिवस पुढचं बुकिंग मिळालं, गेले. पुढची गोष्ट तुम्हाला माहिती आहे, बोस्टनला ते एका रेल्वेच्या रिकाम्या कंपार्टमेंटमध्ये राहिले. त्या बाईंचं मला नाव आठवत नाही, तिने सहज खिडकीतनं बघितलं, हा कोण पुरुष असा हिंडतोय आपल्या रस्त्यातनं, शहरातनं. म्हणजे कसं देवाची लीला असते. त्या इंग्रज बाईला काय गरज होती हो त्या ओशर रोब भगव्या कपड्यातल्या विवेकानंदांना वर बोलवायची? काय सांगा ना. कारण त्यांच्या दृष्टीनं भारत म्हणजे साप गारुड्यांचा देश, हा तर फकीर, कोण कशाला घरात बोलवेलो? आपण भगव्या कपड्यातल्या माणसाला घरी बोलवायला घाबरतो आत्ता सुद्धा. आपल्याला भगव्या कपड्याबद्दल तसा आदर असून सुद्धा. पण त्या बाईंनी बोलवलं. मग विवेकानंदांचं ते फरड इंग्लिश त्यात चकित झाले, अरे हा फकीर इतका सुंदर इंग्लिश कसं बोलतोय? मग का आलात स्वामीजी? असं आलोय. कर्मधर्म संयोगानं धर्म परिषद सुद्धा काही कारणानं 15 दिवस पुढे ढकलली होती, नाहीतर यांची चुकलीच असती. ही ईश्वरी योजना कशी आहे बघा. पण ते म्हटले की तिथं तुम्हाला त्याला आपण म्हणतो ना, एंट्री मिळण्याकरता प्रशस्ती पत्र कुठं आहे? त्या बाईंनी त्यांच्या जवळच्या विद्यापीठातल्या तत्वज्ञानाच्या प्राध्यापकांना घरी बोलवलं की माझ्या घरी असे असे एक भारतीय संन्यासी आले, म्हणजे खूप चांगलं बोलतात, तुम्ही ऐकायला या. तर ते सगळं नंतर मंडळच यायला लागलं. तो हेड ऑफ द डिपार्टमेंट सगळा स्टाफ यायला लागला रोज. आणि मग विवेकानंदांनी अडचण बोलून दाखवली की मला तर त्या परिषदेमध्ये जायचं आहे, पण तिथं मला आता रेकमेंडेशन कार्ड नाहीये, कमेंडेशन कार्ड नाहीये कुठलं. तर त्या माणसाचं वाक्य स्वामीजींच्या बायोग्राफीमध्ये आलेलं आहे. ते म्हणले, अहो तुम्हाला प्रशस्ती पत्र देणं म्हणजे सूर्याला कशानं ओवाळायचं आम्ही?
पण नाईलाजानं तुम्हाला हे मॅन्डेटरी आहे. जसं इथं पेन्शनर कोण आहेत माहित नाही मला, समोर दिसणाऱ्या पेन्शनरला महत्व नाहीये, तो जाहिरातीचा दाखला द्यायला लागतो, कागदाला महत्व आहे की ही झालाय. आता बायोमेट्रिक आलंय सोडा, तसं ते प्रशस्तीपत्र आता नाईलाजानं देतो म्हणाले. आणि धिस इज हाऊ विवेकानंद गॉट वाईल्ड कार्ड एंट्री, याला वाईल्ड कार्ड एंट्री म्हणतात. आता याचाही पुढचं तुम्हाला सांगून का टाकतो, हे सगळं मी विस्तार का केला, तर त्या एंट्री असते ना, लोकांच्याकडे रेकॉर्ड असतं, फ्रान्सहून हा येणार आहे, स्वित्झर्लंडहून हा येणार आहे, तर भारतातून हिंदू प्रतिनिधी हा कॉलम रिकामा राहिला आहे, बिकॉज दिस वॉज अ वाईल्ड कार्ड एंट्री. आणि हा सगळा कॉन्टेक्स्ट गाळून आता लक्षात येईल ना कोण लोक आहेत. तेवढा एक भाग दाखवतात. हे बघा, विवेकानंद हिंदू धर्माचं प्रतिनिधित्व करायला गेले नव्हते, याला म्हणायचं नॅरेटिव्ह सेटिंग. बाकी सगळं ते तुम्हाला ही जी स्टोरी सांगितली ना ते सांगणार नाहीत, व्हाय दिस हॅपन्ड. पण ते पुरावा काय दाखवतील, हे बघा, आम्हाला तुम्हाला दाखवतो ना, शिकागो धर्म परिषद, रिप्रेझेंटेशन फ्रॉम हिंदुस्थान, द कॉलम इज ब्लँक. काय करायचं याला? असो, काका आपल्याला प्रशस्ती पत्र देणार आहेत. हे सगळे जण भवस्वर्गा उबगलेले आहेत, योग ज्ञाना वगळलेले आहेत, परत संसाराकडं मागं वळून बघणार नाही, म्हणजे संसारातून सुखाची अपेक्षा ठेवणार नाही, याचा निश्चय झालेला आहे. यांना तुम्ही इंद्रपद नाही ब्रह्मपद जरी दिलं तरी ते घेणार नाहीत. आता यांना तिकीट द्या, असं पत्र काका देणार आहेत. पत्र घेती ज्ञानीये जया मूळ घरासी, नाव यू विल गेट ऍडमिटेड इन टू द कार और वोल्वो. आपण जास्त आहे म्हणून वोल्वो म्हणालो. सो दिस इज द एलिजिबिलिटी सर्टिफिकेट. आणि आपण आता सगळेजण ते रूप पाहायला त्या गाडीमधून पुढे जायचंय. आता हे क्वालिफिकेशन जे आहे ना, त्या क्वालिफिकेशनचा 5व्या श्लोकामध्ये परत एकदा पुनरुच्चार केलेला आहे की हे रूप कोण बघू शकेल, तर निर्माण मोहा जितसंग दोषा, अध्यात्म नित्या विनिवृत्त कामा, द्वंद्वेर विमुक्ता सुखदख सज्ञेर गच्छंत मूढा पदमो व्ययम तत्. ते फक्त दे विल रीच द डेस्टिनेशन. थोडक्यात अर्थ असा आहे, विदाउट क्रेविंग फॉर ऑनर, निर्माण मोहा जितसंग दोषा, मान नाही, विदाउट क्रेविंग फॉर ऑनर, फ्री फ्रॉम डिल्युजन म्हणजे अविवेक ज्यांचा गेलेला आहे, अँड मॅलिग्नन अटॅचमेंट, संघ विवर्जित झालेले आहेत, ऑल लॉंगिंग्स बॅनिश्ड, कोणत्याही प्रकारची आता मनामध्ये इच्छा राहिलेली नाही, एक ब्रह्मप्राप्तीची तेवढी इच्छा राहिलेली आहे. डिसएंगेज फ्रॉम द पेअर ऑफ अपोजिट प्लेजर अँड पेन, सुखदुःखांचा त्यांना आता कंटाळा आलाय. ते म्हणतात आम्हाला अखंडित सुख म्हणजेच आनंद पाहिजे, खंडित सुख आम्हाला नको, कंटाळा आला. आज जय उद्या पराजय, परत परवा जय, परत पराजय, असं नको. आयुष्यातला कोणताही जय लौकिकातला हा अंतिम नाही, एवढं लक्षात ठेवा. जय जय स्वसंवेद्या का म्हटलेलं आहे, तर त्याच्यानंतर दुसऱ्या कशावरती विजय मिळवायला लागत नाही. रामायणामध्ये अशी एक कथा येते की रामाला सुद्धा रावणाचं युद्ध करून अयोध्येला परत आला ना, त्यानंतर परत एकदा लंकेला जाऊन युद्ध करायला लागले. त्या रावणाचा एक कोणतरी नातेवाईक होता, मला आता पूर्ण कथा आठवत नाही, कुंभकर्णाचा का इंद्रजीतचा काहीतरी मुलगा, पण मेवणा पावणा कोणतरी होता, आणि त्याला जाऊन या कैकेयीनं उठवून बसवलं. अरे असा कसा तू गप्प बसलास, तू राम येऊन रावणाला मारलं, तुझं कुटुंब नष्ट केलं, तुझी लंका जाळली, मग त्यानं परत एकदा युद्ध पुकारलं. म्हणजे रामाचा सुद्धा विजय आहे ना, हा शेवटचा विजय नाही, त्याला परत युद्ध करायला लागलेला आहे. म्हणून परमार्थामध्ये जय जय दोनदा का म्हटलेलं आहे, आता परत कशावर विजय मिळवायचा तुम्हाला राहणार नाही. पारमार्थिक विजय हा अंतिम विजय आहे. म्हणून जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा, तो खरा विजय आहे. सुखदुःख सज्ञेर गच्छंत मूढा पदम व्ययम तत्, एव्हर एस्टॅब्लिश इन द सेल्फ अँड अनडिसिव्ड अटेन द इम्युटेबल स्टेट. तो जो इम्युटेबल स्टेट म्हणजे ज्याच्यामध्ये कधीही म्युटेशन होणार नाही, जे विकार होणार नाही, खंड पडणार नाही, ते अक्षय अविनाशी आनंदाचा हे लोक फक्त लाभ घेऊ शकतील. सोपान गीतेमध्ये एक सोपान काकांनी पण गीतेच्या प्रत्येक एका श्लोकाला एक ओवी केलेली आहे बरं का. गेलिया मान मोह जयाचा,
विषय संग त्यजुनी आरंभ नित्य अध्यात्माचा, कामना सहित तोडी संग सुख दुःखाचा, ते परमपद पावती. सोपान घेतात. हे ज्यांच्याकडे क्वालिफिकेशन आहे ते परमपदाला जातील. या 5 गोष्टींचं थोडक्यात वर्णन असं आहे, जे अहंकार आणि अविवेक रहित आहेत, विषय संबंधाने होणारे रागद्वेष ज्यांनी जिंकलेले आहेत, सर्व काळ अध्यात्म विषयामध्ये जे तत्पर आहेत, म्हणजे रिकामा वेळ मिळाला की जे हरिपाठ म्हणतात, काळीचार, ज्यांच्या विषयभोगाच्या इच्छा नष्ट झाल्या आहेत आणि सुखदुःखादी द्वंद्वापासून जे मुक्त झालेले आहेत, त्यांना आता सुखदुःख नको, निखळ आनंद हवाय, असे लोक, हे सर्व घडून येण्याकरता अध्यात्म ज्ञानाच्या ठिकाणी निष्ठा हवी. निष्ठा, त्या निष्ठेचं स्वरूप काय हे पुढच्या ओळीमध्ये सांगितलंय. तर म्हणे एक हेची आधी येर जाणणे ते भ्रांती, ऐसी निकुरेसी मती मेरू होय. आता मला जगामध्ये, आयुष्यामध्ये जाणण्याजोगं फक्त हे एक आहे. हे निष्ठेचं स्वरूप आहे. एवं निश्चय जयाचा, द्वारी अध्यात्म ज्ञानाचा, ध्रुवदेव गगनीचा तैसा राहिला. अध्यात्म ज्ञानाबद्दल ध्रुव जसा आढळ आहे ना आकाशामध्ये, तो अजिबात त्याचं स्थान सोडत नाही. तसं हा सदैव ज्ञानेश्वरीच्या दारात बसलेला आहे. तुकाराम महाराजांनी जे काही ठिकाणी म्हटले ना, की मी कुत्र जरी झालं तरी चालेल, पण संतांच्या दारचं कुत्र होऊ दे. तसं माझं दार एकच, गीता किंवा ज्ञानेश्वरी, हलणार नाही तिथनं. असा ज्याचा निश्चय झालेला ना, त्याला म्हणायचं आध्यात्मिक निष्ठा. असं झालं की अरुणोदय झाला म्हणून समजा. ज्ञाननिष्ठा प्राप्त झाली ना, ते ज्ञाननिष्ठा जेथ हात वसे तेथ भक्ती माझी उल्हासे. भगवद्गीतेचा समारोप करताना म्हणलेलं आहे, ज्ञाननिष्ठा पहिलं क्वालिफिकेशन आहे. हातवसे म्हणजे त्या ज्ञानाचं सहजावस्थेमध्ये रूपांतर व्हायला पाहिजे. तिथून भक्तीची सुरुवात आहे ना पुढे महाराज. नुसती ज्ञाननिष्ठा नाही झाली, पण ती थोडी अजून हलती आहे, नाही. हातवसे पुढचं चरण आहे. तसं ज्ञानेश्वरीच्या दारात, श्रीगुरूंच्या दारात आम्ही बसलो. ध्रुवतारा जसा आढळ आहे, तसं आमच्या डोळ्यासमोर सतत आमचा ध्रुवतारा कुठला? लौकिकात दिशा बघण्याकरता तो ध्रुवतारा, अध्यात्मामध्ये जीवनाची दिशा शोधण्याकरता ज्ञानेश्वरी हा ध्रुवतारा. त्या ध्रुवताऱ्याकडे बघून आम्ही जीवन जगणार आहोत. याला म्हणायचं निष्ठा. सूर्योदया सरीसी रात्री पळून जाय आपैसी, तैसी देहा हंता गेली अविद्ये सवे. ज्याप्रमाणे सूर्याचा उगम झाला रात्र पळून जाणारच, तसं ज्यानं ज्ञानेश्वरीला आपली जीवन निष्ठा बनवलेला आहे, जो ज्ञानेश्वरीच्या दारात सतत बसलेला आहे, म्हणजे सतत ज्ञानेश्वरीचं वाचन करतो, त्याची अविद्या पळून जाणार यात अजिबात संशय नाही. आणि हे सगळं माऊली पुढं प्रतिज्ञापूर्वक सांगतात. एक 5 मिनिटं घेऊ का? म्हणजे एक आपलं अधिकरण पूर्ण होईल. 5च मिनिटं घेतो. हे दुपारी मला संपवायला पाहिजे. 5च मिनिटं घेतो फक्त. सारांश याचा असा आहे की अहंता जावी, देह राहावा. कारण शरीर माध्यम खलु धर्म साधनम. आपल्याला धर्म, अर्थ, काम, मोक्ष साधन म्हणून देह अतिशय उपयुक्त आहे. अहंता न जाता देह गेला तर देहाहंता देह परत आणेल. म्हणून देहावरची अहंता टाकायची, हे त्या अहंतेचं सामर्थ्य आहे. ती अहंता अविद्येमुळे आहे आणि अविद्या आत्मज्ञानानं जाते. थांबूया. कुंडलिक वरदा हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. कुंडलिक वरदा हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. मला वाटलं तुम्ही